बघ परत एकदा गुड मॉर्निंग. हां, आज काय बघायचं आहे? आज आपलं पहिलं लेक्चर आहे, बरोबर. आज आपल्याला बघायचं आहे की नेमकं ह्या कंबाईनचं स्ट्रक्चर कसं आहे, एक्झाम कशी कंडक्ट केली जाते, एक्झाममध्ये कोणत्या प्रकारचा सिलेबस आहे, प्रिलिम्सचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिलिम्सचा एक क्वेश्चन पेपर आपण समोर दिलेला आहे, त्याचं अनालिसिस समोर दिलं आहे, ते अनालिसिस बघायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक काय चौकट क्लिअर करायची आहे की कंबाईन करायचं आहे, ग्रुप बी ची द्यायची आहे, ग्रुप सी ची द्यायची आहे, तर त्याच्यामध्ये मला नेमकं काय करायचं नाही आहे ही पहिली गोष्ट शिकायची आहे. बघा 3.5 लाख पोरं दरवर्षी एक्झामसाठी अपेअर होतात, एक्झामसाठी बसतात. 3.5 लाख फॉर्म येतात, त्यातले 3-3.5 लाख पोरं एक्झामसाठी बसतात. एक्झाममध्ये त्यातली दरवर्षी 10 ते 20 हजार मुलं सिलेक्ट होतात मुख्य परीक्षेसाठी, बरोबर आहे. आणि जर का तुम्ही हा रेशो बघितला तर दरवर्षी तुमच्या त्याच मुलांना मेन्सला जाण्याची टेंडन्सी काय असते, 30 मुलं दरवर्षी तुमची मेन्सला जातात. त्याच्यामध्ये थोडीफार मुलं नवीन होतात, थोडीफार मुलं बाहेर पडतात, पण जो मेन क्राऊड आहे तो नेहमी काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. एक 50% क्राऊड असा असतो की जो दरवर्षी मेन्सला जातो. उरलेली जी जनता आहे, जी 2.5 लाखाची जनता आपण धरू, ती 2.5 लाखाची जनता दरवर्षी प्रिलिम देते, प्रिलिम मधून बाहेर पडते, दरवर्षी प्रिलिम देते, प्रिलिम मधून बाहेर पडते. तुम्ही जर का आज ज्या स्टडी रूममध्ये स्टडी करताय त्या स्टडी रूमचा जर का तुम्ही एक आढावा घेतला तर एक सिंपल गोष्ट लक्षात येईल की स्टडी रूममध्ये समजा 50 मुलं जरी असतील तर त्यातली दरवर्षी 1 ते 2 मुलगा किंवा जास्तीत जास्त 5 मुलं काय होतात, मुख्य परीक्षेसाठी पात्र होतात. त्याच्यानंतर पुढल्या वर्षी परत त्यांच्यातलंच कोणतरी पास होतोय, नवीन कोणतरी एका दुसरा मुलगा पास होतोय, पण उरलेली जी 45 मुलं आहेत ती दरवर्षी प्रिलिम देतात, फेल होतात, प्रिलिम देतात, फेल होतात. म्हणजे जग काहीतरी चुका करत असणार आहे. जग काहीतरी अशा चुका करायला लागले की त्याच रिपीट करून काय करायला लागले, आपल्याच पायावरती दगड मारून घ्यायला लागले. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की 5 वर्षाचा एक टाइम स्पॅन लागतोय म्हणतात. म्हणजे प्रिलिम म्हणजे कंबाईन असू दे किंवा राज्यसेवा असू दे, समजायलाच 1-1.5 वर्ष जातं काय करायचं आहे. त्याच्यानंतर त्या 1.5 वर्षानंतर आपण ऍक्च्युअल अभ्यासासाठी सुरुवात करतो. त्याच्यानंतरच्या पुढल्या 2 प्रिलिम अशाच जातात. त्याच्यानंतर कुठेतरी गेल्यानंतर 4-5व्या वर्षी प्रिलिम क्रॅक होणार, त्याच्यानंतर मग परत मेन्स. आणि प्रिलिम आणि मेन्स मध्ये खूप तफावत आहे, म्हणजे खूप फरक आहे. जो मुलगा प्रिलिम क्रॅक करतोय तो मेन्स मध्ये जाऊन अडकतोय, जो दोन्हीचा एक समतोल राखून अभ्यास करतोय, तो मुलगा कुठेतरी काय होतोय, ती पोस्ट घेऊन बाहेर पडतो. सगळ्यांना पोस्ट मिळणार आहेत काय? ही गोष्ट शक्य आहे काय की 3.5 लाख मुलं बसलेत, 3.5 लाखाचे 3.5 लाख मुलांना PSI देऊन टाकले? शक्य आहे का ती गोष्ट? नाही. काहीतरी स्ट्रगल करावं लागणार आहे, काहीतरी जगापेक्षा वेगळं करावं लागणार आहे. मग ते आज बघायचं आहे की नेमकं काय वेगळं करावं लागणार आहे किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला डिफरन्शिएट करणार आहे सगळ्यांच्या पेक्षा. लक्षात आलं? चला, पहिल्यांदा आपण सिंपल सिलेबस दिलेला आहे. 1 पेजचा सिलेबस आहे की जो सिलेबस फक्त आपल्या डोळ्याखालनं घालायचा आहे. की ज्या सिलेबसमध्ये तुम्ही क्वेश्चन बघितल्यानंतर तुमच्यासमोर PDF मी दिलेली आहे झेरॉक्स म्हणून, बरोबर आहे, अनालिसिसची. आपण ज्यावेळी हिस्ट्रीचा सिलेबस वाचणार त्यावेळी खालच्या हिस्ट्रीचे क्वेश्चन तिथे कोणत्या टॉपिकवरती पडलेत किंवा कशा रिलेटेड पडलेत हे वाचल्यानंतर आपल्याला कळेल की बाबा तिथं काय नेमकं करायचं आहे किंवा हा सिलेबस सफिशियंट आहे काय किंवा या सिलेबसला धरून क्वेश्चन पडतायत का, ह्याच्यापेक्षा बाहेर पण क्वेश्चन पडतायत. लक्षात आलं? चला, पहिल्यांदा परीक्षेचं स्वरूप 1 मिनिटात सांगतो तुम्हाला. परीक्षा ही तुमची कशी असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये पहिल्यांदा तुमचं किती आहेत सब्जेक्ट, त्यात तुमच्या सब्जेक्ट लिस्ट पण तुम्हाला दिलेली आहे. किती सब्जेक्ट आहेत? गणित बुद्धिमत्तेला जर का सेपरेट धरलं तर टोटल 7 सब्जेक्ट आहेत. ओके. त्याच्यामध्ये आता बघा, पहिली गोष्ट तुमची प्रिलिम कशी होणार आहे, ऑब्जेक्टिव्ह होणार आहे, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहे. ओके. प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला बघायचं आहे. त्याच्या अगोदर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर 1 प्रश्न देणार, खाली 4 ऑप्शन देणार, त्यापैकी तुम्हाला त्या 4 पैकी 1 ऑप्शन तुम्हाला पिक करायचा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे झालं क्वेश्चनचा पॅटर्न. असे 100 क्वेश्चन तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहेत, ज्याच्यासाठी तुम्हाला किती वेळ मिळणार आहे, 1 तासाचा वेळ मिळणार आहे. त्या 1 तासामध्ये तुम्हाला तो पेपर सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला आन्सर शीट मिळणार आहे. आन्सर शीट वरती तुम्हाला तुमचा रोल नंबर, एक्झामचं नेम असते, त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरचा कोड नंबर असतो, त्याच्यानंतर तुमची साईन, जो तुमचा सुपरवायझर आहे त्याची साईन, आणि त्याच्यानंतर तुमच्या क्वेश्चन पेपरचा एक सेट असतोय ABCD. या सेटचा 1 नंबर म्हणजे ABCD टाकायचा असेल, त्याच्यासमोर एक गोल करायचा असतो. या सगळ्याच्या मध्ये ही जी वरती माहिती तुम्ही इन्फॉर्मेशन भरताय, फिल करताय, त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पेपर सेटला गोल करणं असतं. कारण की त्या पेपर सेट वरती तुमच्या आन्सर की काय होत असते, चेक होत असते. समजा तुम्ही जर का त्या सेट वरती गोल केला नाही किंवा ते लिहिला नाही तर तुमची आन्सर की चेक होत नाही. कारण की हे काही कोण व्यक्ती चेक करत नाही, हे डायरेक्ट तुमच्या कॉम्प्युटरमध्ये चेक होते. त्याच्यामुळे कॉम्प्युटर चेक करत असताना पहिल्यांदा ती गोष्ट चेक करते की कोणत्या सेटची आन्सर की आहे. लक्षात आलं? त्याच्यामुळे ती एक गोष्ट महत्वाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी 1 वेळ आहे, सॉरी 1 तासाचा वेळ आहे. हे झालं प्रिलिम.
आता मुख्य परीक्षेला गेल्यानंतर ग्रुप बी असू दे किंवा ग्रुप सी असू दे, दोन्हीच्यासाठी पण तुम्हाला 2 पेपर आहेत. याच्या अगोदर म्हणजे 2023चा जो पेपर झाला त्याच्या अगोदर 2022 पर्यंत प्रत्येक वेळी एक पॅटर्न फॉलो होत होता. तो म्हणजे काय की 2 पेपर असायचे मुख्यला, 100 मार्काचे 2 पेपर, दोन्हींना पण 1-1 तासच वेळ असायचा, तो पण ऑब्जेक्टिव्ह 1-1 तास वेळ. त्याच्यानंतर चेंज काय होत होता की अगोदर ह्या ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, समजा PSI, STI, ASO, SR ह्या पोस्ट आहेत बरोबर, त्या चारही पोस्टसाठी तुमची जो पहिला पेपर आहे ज्याला आपण लँग्वेजचा पेपर म्हणतो, तो पहिला पेपर तुमचा कॉमन असायचा. म्हणजे चारही पोस्टसाठी एकच पेपर होणार सर्वांच्यासाठी. त्याच्यानंतर पेपर 2 जो असायचा तो GSचा असायचा, आणि पेपर 2 हा तुमच्या कशानुसार बदलायचा, तुमच्या पोस्टनुसार बदलायचा. म्हणजे PSI असेल, समजा PSIचा एक पेपर आपण घ्यायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये 45 मार्काला GS असायचं. ओके, गणित बुद्धिमत्ता आणि उरले 3 सब्जेक्ट असं 45 मार्काला ते वेटेज असायचं, आणि 55 मार्काला तुमचा एकुलता एक सब्जेक्ट असायचा, तो म्हणजे कायदा. आता हे 55 मार्क या चारही पोस्टसाठी डिफरन्शिएट व्हायचं. म्हणजे काय, PSI ला काय असणार आहे, तुमचा कायदा असणार आहे, तुमचा ASO ला तुमचं पॉलिटी असणार आहे, म्हणजे 55 मार्काला तुम्हाला पॉलिटी असणार आहे. तुम्ही जर का STI ही पोस्ट घेतली तर त्या ठिकाणी तुम्हाला किती मार्काला असणार आहे, तर 55 मार्काला इकॉनॉमिक्स असणार आहे. हे त्यांचं वेगवेगळं स्ट्रक्चर होतं. त्याच्यानंतर 2023 मध्ये काय झालं, सिलेबस मध्ये चेंज झाला, क्वेश्चन म्हणजे तुमच्या एक्झाम पॅटर्न मध्ये चेंज झाला, आणि या पॅटर्न चेंज झाल्यानंतर काय केलं तर तिथे एक गोष्ट चेंज केली, प्रिलिमचा पेपर सेमच, त्याच्यानंतर मेन्सचा पेपर पहिला पेपर जो सेम होत होता तो तसाच ठेवला, आणि दुसरा पेपर पण सर्व पोस्टसाठी एकच पेपर घेण्यात आला. म्हणजे काय, सर्व सेपरेट घेण्यापेक्षा एकच घेतलं. त्याच्यामुळं जो कायदा होता, जे पॉलिटी मॅक्सिमम मार्काला विचारलं जात होतं, इकॉनॉमिक्स विचारलं जात होतं, ते सगळं सब्जेक्ट काय झालं, न्यूट्रलाइज होऊन एका स्टेजला सगळे तुमचे काय आले, सब्जेक्ट आले. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मेरिट लावलं जाते. प्रिलिमला एक क्वेश्चन 1 मार्काला असतोय, मेन्सला एक क्वेश्चन 2 मार्काला असतो. म्हणजे मेन्सचं मेरिट लागताना 400 मार्कापैकी लागणार, आणि प्रिलिमचं लागताना 100 मार्कापैकी लागणार. लक्षात आलं. आता ह्या सगळ्याच्या बद्दल आपण परत बोलणार आहे की नेमकं मेरिट कसं लागतंय किंवा काय लागतं, ह्याच्याबद्दल शेवटला बोलणार आहे. त्याच्या अगोदर आपण काय वाचून घ्या, तुमची चला PDF वाचून घ्या. पहिल्यांदा काय सांगितलं, इथं माहिती दिल्या 1/4 निगेटिव्ह आहे. 1/4 निगेटिव्हचा अर्थ काय, तर पहिली गोष्ट म्हणजे 4 क्वेश्चन जर का चुकले तर एका क्वेश्चनला जेवढे मार्क आहेत तेवढे मार्क वजा होणार. म्हणजे समजा 4 क्वेश्चन आहेत, एका क्वेश्चनला समजा 2 मार्क असतील, तर 4 क्वेश्चन चुकले तर 2 मार्क तुमच्या मार्कातून वजा होणार. 1 मार्काला असेल तर 1 मार्क वजा होणार, याला 1/4 म्हणायचं. चल, पहिला काय सांगितले, इतिहास. इतिहासाचा सिलेबस सांगताना काय सांगितले, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. सिंपल सांगितले. याच्यामध्ये कुठेही स्पेसिफिक असं काय दिले काय, किंवा तुम्हाला हा इतिहास वाचायचा आहे, हा इतिहास वाचायचा आहे, कुठं असं म्हटलंय काय की हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा, हाच मोठा संदर्भ ग्रंथ वाचा, म्हटले का एवढं नाही. म्हणजे तुम्हाला काय शिकायचं आहे किंवा ह्यातनं नेमकं काय घ्यायचं आहे, मला फक्त 2 प्रकारचा इतिहास वाचायचा, एक भारताचा वाचायचा, एक महाराष्ट्राचा वाचायचा. 2 प्रकारचा इतिहास मला वाचायचा आहे. त्याच्यामध्ये मी वाचणार कसं, किंवा मी कोणता पॉइंट पिक करणार, मी कशा प्रकारे वाचणार हे ठरवणार कसं. बघा इथं काय स्टँडर्ड असं नॉर्म्स दिलेत काय, किंवा हेच वाचा असं दिले काय नाही. मग ठरवणार कसं की मला हे वाचायचं, तर PYQ. म्हणजे पाठीमागल्या परीक्षांना काय विचारलं गेलंय त्याला बेस धरून मी काय करणार, माझा अभ्यास करणार. आणि इथनं मागं जेवढे सगळेजण कोणताही क्लास असू दे, कोणतेही सर असू दे, प्रत्येक जण याच बेसवरती पुस्तक तयार करते किंवा नोट्स तयार करत असते की पाठीमागं समजा या गोष्टीवरती एखाद्या गोष्टीवरती प्रश्न पडला असेल तर आता नवीन या गोष्टीवरती प्रश्न पडू शकतो. लक्षात आलं काय. मग हे झालं काय, PYQचं अनालिसिस झाल्यानंतर तुमची दुसरी गोष्ट कोणती सुधारणार आहे की तुम्ही जे वाचन करताय ते सुधारणार आहे. उठलं की एखादा संदर्भ ग्रंथ घेतला, याकडे त्याकडला वाचून झाला म्हणजे अभ्यास झाला नाही. ती ट्रॅडिशनल मेथड झाली की बाबा घेतलं पुस्तक मी वाचलं सगळं. तर या गोष्टी आत्ताच्या मार्केटमध्ये चालत नाहीत. आत्ताच्या मार्केटला किंवा आत्ताच्या एक्झामला काय डिमांड आहे ती डिमांड समजून घेणं पहिलं काम आहे आपलं. तर ती डिमांड काय आहे की पाठीमागल्या क्वेश्चन जे पडलेले आहेत त्याच्यावरती कसे क्वेश्चन पडलेत, मग यावर्षी कसे क्वेश्चन पडू शकतात, एक लेअर खाली उतरतील किंवा काय असेल, लेअरिंग काय असते हे पण आपण डिस्कस करणार आहोत. चला पुढचा काय सांगितलंय, भूगोल. भूगोलाचा सिलेबस काय काय सांगितलं, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह. म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त अभ्यास कोणत्या भूगोलाचा करायचा हे क्लिअर सांगितले, कोणत्या करायचा आहे, महाराष्ट्राचा करायचा आहे. त्याच्यानंतर पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिकं, त्याच्यानंतर शहरं, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. म्हणजे तुमचा हा तर सिलेबस सांगताना थोडाफार काय केलाय, थोडासा आणि परत वाढवलाय. म्हणजे इतिहासचा देण्यापेक्षा भूगोलचा कसा दिलाय, थोडासा वाईट दिलाय, बरोबर आहे. म्हणजे आता जर का तुम्ही PYQचं ते बुकलेट काढलं, ओपन केलं, त्याला भूगोलचा पॉईंट ओपन करा, खाली सगळ्यात शेवटला पहिल्याच पेजवरती
2 नंबरला आहे, बरोबर. त्या भूगोलमध्ये तिथं काय काय सांगितले, क्वेश्चन तुम्हाला दिलीत, बरोबर आहे. त्यातला एक क्वेश्चन आहे बघा, नागरी वस्ती आहे. मी सिंपल फक्त एवढंच लिहिले, नागरी वस्ती, बरोबर आहे. तर नागरी वस्तीचा क्वेश्चन कुठून तयार झाला, शहर, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे पिकं. पिकांच्या वरची क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यात पण दिलाय, कोणत्यात, सायन्स मध्ये पण दिलाय, ते आपल्याला सगळं बघायचं आहे. बरोबर. जमिनीचे प्रकार, जोड्या जुळवासाठी एक प्रश्न दिलाय बघा, 3 नंबरला त्यामध्ये सांगितले, 3 नंबरला त्याच्यामध्ये सांगितले जोड्या जुळवा. जमिनीचे प्रकार सांगितलेत, लिहिले का नाही खाल्ले, लिहिले ना, जमिनीचे प्रकार सांगितले. पुढं बघा, महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल अभ्यासणं काय आहे, मस्ट आहे, केलाच पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणती नदी कुठं वाहते, कशी कशी वाहते, त्याच्यानंतर डोंगर रांगा कशा आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगर रांगा येतात, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय, हे सगळं तिथे दिलेलं आहे, बरोबर आहे. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, प्रशासकीय भूगोल, ह्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आपल्याला करावाच लागतो. पण याकडचं त्याकडला पुस्तक वाचण्यापेक्षा, बघा काय म्हणतो, याकडचं त्याकडला पुस्तक वाचण्यापेक्षा काही क्वेश्चन तुमच्या समोर असे दिसणार आहेत. आपण फक्त काय करायचं असते, तुम्हाला किती मार्क पाहिजेत. आता मागल्या वर्षी मेरिट वाढलं, म्हणजे आतापर्यंत कंबाईनचं हायस्ट मेरिट लागलं, किती लागलं, 62.50 लागलं, बरोबर आहे. पण तेवढं मेरिट हाय जाण्याच्या पाठीमागचे कारण काय होते, पेपर सोपा होता. सिंपल, पेपर खूप सोपा होता. पेपर सोपा होता, कसा होता ते पण त्याच्यामध्ये आपल्याला समजते, बरोबर आहे. मग पेपर सोपा होता म्हणून मेरिट हाय गेलं. मग प्रत्येक वर्षी मेरिट हाय जाईल काय, नाही. आताचा 1 जूनचा पेपर तुम्ही काढला, पेपर अवघड होता का सोपा होता, पेपर मॉडरेट टू हार्ड होता, बरोबर आहे. मग तिथं मेरिट जाईल का 62 किंवा 60 क्रॉस करेल काय, शक्यच नाही. म्हणजे पेपरच्या काठिण्य पातळीवरती ठरणार की बाबा किती मेरिट लागणार आहे. लक्षात येते का बघा, असं नाही की बाबा वर्षानुवर्ष पुढे चाललोय आणि मेरिट वाढतच चाललंय, ही गोष्ट चुकीची आहे. पेपर सोपा आला तर मेरिट जाणार आहे, पेपर म्हणजे अवघड आला तर मेरिट कमी येणार. आता बघा, पुढचा सब्जेक्ट कोणता दिलाय, इकॉनॉमिक्स, अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये काय सांगितलं बघा, राष्ट्रीय उत्पन्न. सिंपल एक शब्द दिलाय तुम्हाला, काय, राष्ट्रीय उत्पन्न, देशाचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्न कसं मोजायचं, काय मोजायचं ह्याच्याबद्दल. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं काय, शेती. बघा, याच्यावरती तुमच्या मागच्या प्रिलिमला 2 प्रश्न आहेत, दोन्ही पण मल्टी लाईनर आहेत, ओके. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नावरती एक 1 लाईनर पण विचारलाय. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केल्यानंतर की आपला जी रँकिंग झाली, रँकिंग म्हणजे काय, 1 नंबरला कोणता देश आहे, अमेरिका आहे. त्याच्यानंतर कोण आहे, चीन आहे. त्याच्यानंतर हे जे खाली आपण 5 नंबरला येतो, बरोबर आहे, अमेरिका, चीन, त्याच्यानंतर जर्मनी, त्याच्यानंतर जपान, त्याच्यानंतर भारत, हे 5 नंबरला आपण अर्थव्यवस्थेमध्ये क्रमाने आहे. म्हणजे आपल्या इथं किती नेमकी उलाढाल चालते त्याच्यानुसार हा क्रम लावला जातो. आता हा क्रम एकदम सिंपल आहे, त्याच्यावरती हे 2-3 क्वेश्चन तयार झाले. कशावरती, ह्या एका शब्दावरती, कोणता आहे, राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यानंतर बघा, उद्योग, कोणते उद्योग आहेत, कशावरती, काय, कोणती महामंडळ स्थापन झाले त्याच्यावरती क्वेश्चन. त्याच्यानंतर परकीय व्यापार, आपण कोणत्या देशाशी व्यापार करतोय, हा करंटचा मुद्दा, म्हणजे करंट रिलेटेड हे विचारू शकतात. त्याच्यानंतर ट्रेड कसा होतोय, ट्रेडवरती कंट्रोल कोण करतोय, बरोबर आहे, त्याच्यावरती करंट एक मुद्दा पडला की फॉरेक्स ट्रेडिंग कोण कंट्रोल करतोय ते. परत बँकिंग आहे, बँकिंग म्हणजे तुमच्या सर्व प्रकारच्या बँका, आरबीआय कंट्रोल करणाऱ्या सर्व प्रकारच्या बँका, म्हणजे काय, राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा इतर खाजगी बँका असतील, त्याच्यावरती कंट्रोल कोण ठेवते. मग पैशाचं पतनियंत्रण कसं केलं जाते, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जो पैसा फिरत असतोय, म्हणजे तुमच्या आमच्या हातात जो पैसा आहे, बरोबर आहे. समजा गव्हर्नमेंटने काय सांगितलं, लोकांच्याकडे पैसा गेला पाहिजे, मंदीचा काळ आहे, लोकांच्याकडे पैसा नाही, तर अशा व्यवस्थेमध्ये पैसा लोकांच्याकडे मला द्यायचा आहे, तर मी पैसा कसा देणार, तर आरबीआयला काय सांगणार, आरबीआयला म्हणणार की तुमचं धोरण बदला आणि धोरणामध्ये काय करा, लोकांच्याकडे पैसा गेला पाहिजे. बघा, लोकांच्याकडे पैसा गेला पाहिजे, मग पैसा जाणार कसा, पैसा जाणार कसा, तर आरबीआय काय करणार, बँकांना सांगणार की कमी दरामध्ये काय द्या, लोकांना कर्ज देऊन टाका. म्हणजे दर कमी केला, व्याजाचा दर कमी केला तर लोकांची इच्छा होईल की बाबा मला व्याज कमी मिळते, मी पैसे घेतो. लक्षात आलं काय, आणि त्याच्यामुळे लोक कर्ज घेतील, लोकांच्याकडे पैसा येईल आणि अर्थव्यवस्थेचे चक्र परत फिरायला चालू होईल. म्हणजे हे काय झालं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, लोकांच्याकडे जास्त पैसा आला, लोकांच्याकडे जास्त पैसा आला तर काय करणार, ठेवीवरचं व्याजाचा दर वाढवणार, किंवा इकडलं देणार जे व्याज आहे, सॉरी कर्ज देणार आहे, त्या कर्जाचा दर वाढवणार. म्हणजे लोक नवीन कर्ज घेणार नाहीत, बँकेत पैसे ठेवायची टेंडन्सी जास्त होईल, जेणेकरून काय होईल, व्याजदर वाढवला कोणता, ठेवीवरचा, तर काय होईल की लोक काय करतील, पैसे मिळतायत म्हणून बँकेमध्ये सेव्हिंग करतील, ज्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमधला पैसा काय होईल, कमी होईल. म्हणजे या गोष्टी आहेत ज्या कंट्रोल केल्या जातात, ते कोण करणार आहे, बँकिंग मध्ये आरबीआय करणार आहे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत, स्टेट बँक आहे, इतर आयडीबीआय आहे, ह्या सगळ्या बँकांचा तुम्हाला अभ्यास देतो, कोणत्या क्षेत्रात येतोय, बँकिंग मध्ये येतोय. लोकसंख्या,
लोकसंख्या हा टॉपिक दोन्हीकडे पण आहे. म्हणजे तुम्ही भूगोलमध्ये गेलात तरी तुम्हाला क्वेश्चन तयार होताना बघतोय मिळतोय, आणि खाली इथं पण मिळतोय. लक्षात आलं काय? दोन्हीमध्ये मिळतोय. बेरोजगारी, मुद्रा, पैसा, त्याच्यानंतर राजकोषीय नीती, म्हणजे आता जे सांगितलं ते सगळं. गव्हर्नमेंट काय करणार पैसा कंट्रोल करायसाठी, आणि आरबीआय काय करणार, दोन गोष्टी करतात. आरबीआय एक कंट्रोल करते, इकडनं काय करते गव्हर्नमेंट कंट्रोल करते, दोन कंट्रोल करतात. त्याच्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे काय? शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे काय की आपण जे पैसा टाकणार आहे ते गव्हर्नमेंट नेमका कसा पैसा टाकते बाजारात, इन्व्हेस्टमेंट कशी करते. म्हणजे त्यात काय सांगितले, आपला भारताचा जो अर्थसंकल्प असतो तो अर्थसंकल्प नेमका कसा संमत होतोय, त्याच्याबद्दल कोणती कलम आहेत, कोणत्या कशामध्ये, संविधानामध्ये. तर याचा हा अर्थसंकल्पावरती एक क्वेश्चन पडलेला आहे. कोणता? तर सांगितलंय बघा, त्याच्यामध्ये क्वेश्चन दिलाय कोणता, कलमावरती क्वेश्चन पडलाय, इकॉनॉमिक्स मध्ये दिलाय. पुढे बघायचंय, चला. लेखा परीक्षण इत्यादी. म्हणजे तुम्ही जे पैसा खर्च करताय, एखादा पैसा खर्च होतोय बाजार, म्हणजे समजा गव्हर्नमेंटने 100 रुपये खर्च केले, तर पहिल्यांदा त्याचे लेखे तयार केले जातात. बरोबर. लेखा म्हणजे काय की बाबा गव्हर्नमेंटनं अमुक 20 रुपये रक्कम आरोग्यावरती खर्च केली, 10 रुपये रक्कम कशावरती खर्च केली, अमुक योजनेवरती केली, 15 रुपये रक्कम शिक्षणावरती खर्च केली. हे झालं काय, लेखे तयार केले. आणि हे लेखेचं परीक्षण परत केलं जातं कॅगद्वारा. बरोबर. संविधानातील कलम किती आहे, 148, हे कॅगच्या रिलेटेड आहे. आणि त्याच्या कलमानुसार तो काय करतोय की गव्हर्नमेंटचे जे मागल्या वर्षामध्ये जे खर्च केलेत ते खर्च बरोबर केलेत काय, किंवा दिलेला पैसा त्या विभागाने व्यवस्थित वापरलाय काय, हे सगळं चेक केलं जाते कोणा थ्रू, कॅग थ्रू. मग त्याला म्हणतोय की आपण लेखा परीक्षण. मग त्याच्या रिलेटेड क्वेश्चन तयार होणार. लक्षात आलं. पुढं चालू घडामोडी. सिंपल, किती सिंपल सांगितले बघा. काय, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील काय करायचे आहेत, चालू घडामोडी तुम्हाला बघायच्या आहेत. तुमच्या त्या झेरॉक्स मध्ये तुम्हाला मी चालू घडामोडीचे मुद्दे दिलेत. म्हणजे तिथं काय दिलंय की कोणत्या कोणत्या टॉपिक वरती किंवा कोणत्या कोणत्या मुद्द्यांच्या वरती क्वेश्चन पडलाय, तो प्रत्येक मुद्दा आपल्याला घेऊन बघायचा आहे की नेमकं तो का प्रश्न पडला त्याच्यावरती. दरवर्षी प्रिडिक्शन असतं. म्हणजे काय असतंय की तुम्ही एमपीएससी काय कुटुंब उचलून प्रश्न टाकत नाही. प्रश्न विचारण्यासाठी एक काय असते, एक आराखडा असतो की त्याच वरती प्रश्न टाकायचा, तोच प्रश्न पडणार किंवा त्याच्या रिलेटेड इतर प्रश्न पडतील, हे त्यांचं ठरलेलं असतं. म्हणजे आता जे 1 वर्षामध्ये किंवा 1.5 वर्षामध्ये जे मुद्दे चर्चेत आहेत ते सगळे मुद्दे काय करणार, विचारणार तुम्हाला. लक्षात आलं. पुढं राज्यशास्त्र, पॉलिटी. पुढं सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये किती प्रकार सांगितले बघा, 5 प्रकार सांगितलेत. कोणते कोणते? फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन. म्हणजे बघा आपण म्हणताना 3 सब्जेक्ट म्हणतोय. कोणते कोणते? केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी. पण बायोलॉजीला वेटेज देण्याच्या पाठीमागचं कारण काय, त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. कोणते कोणते त्यांनी सेपरेट दिले, कोणतं कोणतं, झूलॉजी आणि बॉटनी. म्हणजे जर का तुम्ही क्वेश्चन पेपर बघितला तर त्याच्यामध्ये 15 क्वेश्चन तुमचे कशाला पडतात, विज्ञानला पडतात. बरोबर आहे. तर त्या 15 क्वेश्चन पैकी 3 क्वेश्चन फिक्स तुमचे कशावरती पडणार आहेत, फिजिक्स. 3 प्रश्न फिक्स कशावरती, केमिस्ट्रीवरती. एका दुसरा प्रश्न पडणार हायजीन वरती. आणि उरले 8 ते 9 प्रश्न कशावरती पडणार आहेत, किंवा 8 ते 7 प्रश्न कशावरती पडणार आहेत, तुमचे बॉटनी आणि झूलॉजी. म्हणजे त्याला वेटेज जास्त आहे. लक्षात आलं. पुढं आता हे अंकगणित आणि बुद्धिमत्ता सिंपल सांगितले. काय काय सांगितले बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. फक्त टॉपिकची नावं सांगितलेत बेसिक, आणि एका दुसऱ्या टॉपिकची नावं सांगितलीत कोणती, अपूर्णांक आणि टक्केवारी. एवढंच तुम्हाला शिकायचं आहे. पण एवढ्यावरती भागते काय, एवढ्यावरती, तेवढ्यावरती भागत नाही. पुढं आणि बुद्धिमापन चाचणी काय सांगितले, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचा प्रश्न. म्हणजे तिथं तुम्हाला सगळ्यात मोठा चॅलेंज कोण आहे, कंबाईन मध्ये टाइम आहे. की दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे, त्याच्यापैकी 20 प्रश्न कसले असणार आहेत, तुमचे गणित बुद्धिमत्तेचे असणार. म्हणजे त्या 20 प्रश्नासाठी तुम्हाला मिनिमम किती मिनिटं पाहिजेत, 20 मिनिटं पाहिजे. 20 मिनिटं किंवा 17 मिनिटं, ह्या दोघांच्या मध्ये तुम्ही किती टाइम ठेवू शकताय, त्याच्यामध्ये तुम्हाला ते 20 प्रश्न टॅकल करायचे. बरोबर. मग त्याच्यासाठी म्हणून सांगितले काय, किती लवकर, म्हणजे तो त्या 20 मिनिटांमध्ये किती लवकरपणे काय होतोय, ऍक्टिव्ह होतोय, किती काम करतोय त्याच्यावरती, त्याच्यानुसार ठरणार त्याला वेळ कमी लागणार का जास्त लागणार. लक्षात येते. आता हा सिंपल एवढा सिलेबस सांगितलाय. फक्त म्हणजे काय सांगितलं बघा, वरवरचा सिलेबस सगळा सांगितलाय. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला शिकायचं आहे की नेमकं परीक्षेमध्ये क्वेश्चन कसे पडतात. एकदा ते क्वेश्चन कसे पडतात हे क्लिअर झालं म्हणजे पहिल्यांदा हे शिकायचं की नेमकं कसा बाण मारायचा. त्याची प्रॅक्टिस करण्यापेक्षा मला काय चूक करायची नाही हे शिकली की त्याच्यानंतर तुमचं काय फिक्स होणार आहे. वाचायला बसल्यानंतर समजा एखादा तुम्ही मुद्दा वाचायला बसला, लेक्चर झालं, लेक्चर नंतर तुम्ही काय बसला,
रिव्हिजनला बसला किंवा नोट्स काढायला बसला तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर कळते, याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय. याच्यावरती जर का पुढचा प्रश्न विचारायचा झाला तर कसा विचारू शकतील, तर ह्याच्यापेक्षा हे विचारतील, हे विचारतील, हे विचारतील. लक्षात आलं? म्हणजे हे झालं. चला ओके. पहिल्यांदा आपण बघायचं आहे की नेमकं किती किती कोणत्या कोणत्या प्रश्न म्हणजे सब्जेक्टला किती किती प्रश्न पडतायत. बरोबर. पहिल्यांदा इतिहास किती प्रश्न दिलेत? 10. अगोदर ज्यावेळी कंबाईनचा सिलेबस रिवाइज झाला, नवीन सिलेबस आला 23 ला, त्यावेळी या सब्जेक्टला वेटेजेस दिलं नव्हतं. सिलेबस मधून हा सब्जेक्ट काढून टाकला होता प्रिलिमला. पण नंतर परत सिलेबस काय केला, रिवाइज केला आणि त्याच्यानंतर परत इतिहास हा मुद्दा परत टाकला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोण आहे? भूगोल. म्हणजे ह्याला 10 प्रश्न, याला 10 प्रश्न. त्याच्यानंतर जे इकॉनॉमिक्स आपण बघितलं त्याच्यावरती किती प्रश्न आहेत? 15. त्याच्यानंतर चालू घडामोडी किती? 15. फिक्स पॅटर्न आहे, हे बदलत नाही. पुढं पॉलिटिकल किती आहेत? 15. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान 15. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता 8. म्हणजे गणित बुद्धिमत्ता एकूण मिळून किती असतात? 20. त्याच्यातलं ह्या दोघांच्या मध्ये हे वेगळं वेगळं होऊ शकते. म्हणजे कधी इकडे 12, कधी 10 पडतील, तिकडे 10 पडतील, हे चेंज होऊ शकते. पण आता ह्या पेपरमध्ये देताना एवढं दिले तिथं आपण घेतलेलं आहे. बघा पहिल्यांदा इतिहासचा प्रश्न पडले. बघा पहिल्यांदा इतिहासचा प्रश्न बघायचा. किती प्रश्न असणार आहेत? 10. आता मल्टीलायनर म्हणजे काय आणि वन लायनर म्हणजे काय हे 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. मल्टीलायनर म्हणजे काय, तर देताना प्रश्नामध्ये काय सांगणार, 1 वाक्य, 2 वाक्य, 3 वाक्य देणार. अशी 3 वाक्य दिली, बरोबर आहे. आणि त्या वाक्याचा अभ्यास करा म्हणून सांगणार किंवा त्या वाक्यावरती विचार करा. मग त्याच्यातलं खाली ऑप्शन परत देणार. काय? फक्त ए बरोबर आहे, ए बी बरोबर आहे, बी सी बरोबर आहे किंवा फक्त डी बरोबर आहे. म्हणजे काय, देताना तुम्हाला एका सिंपल स्टेटमेंटमध्ये दिलं नाही, खालील पैकी असा प्रश्न दिला, 4 ऑप्शन असलं नाही. काय दिलं? त्याच्यामध्ये काठिण्य पातळी वाढवण्यासाठी काय केलं? 3 वाक्य दिली. मग तुमचा अभ्यास जर का व्यवस्थित प्रॉपर असेल, त्यातलं एका दुसरं वाक्य आपल्या ओळखीचं वाटतंय आणि एका दुसरं वाक्य कसं असणार आहे तुमचं? नवीन असणार आहे. म्हणजे ते तुम्हाला जड जातोय. नेहमी हा पॅटर्न जड का जातोय? ज्याचं पाठांतर चांगलं आहे त्याला वन लायनर खूप चांगलं जातं. कारण की वाचलं एकच आन्सर क्लिअर, आलं तर आलं, नाही तर नाही. म्हणजे तो पॅटर्नच फिक्स आहे. पण ज्यावेळी 3 वाक्य येणार, तिथं तुम्हाला बिल्ड करायचं आहे तुमचा काय व्ह्यू, स्ट्रॅटेजी. या बाबतीत काय बाबतीत की बाबा जर का 1, 2, 3 मध्ये मला 2 माहिती आहेत, तिसरं माहित नाही, बरोबर आहे. मग ज्यावेळी यातलं बी चुकतंय तर ऑप्शन मध्ये मी चेक करणार कुठल्या ऑप्शन मध्ये बी येत नाही, कारण बी चुकतोय, बरोबर आहे. मग बी आला तर ऑप्शन चुकणार आहे. म्हणजे ह्या सिंपल गोष्टीतनं आपण काय करत जाणार आहे, पुढं शिकत जातोय. मग बी गेला त्यातलं 2 ऑप्शन कट होणार. लक्षात आलं? मग त्याच्यानंतर फक्त कोणता डी असणार आहे. बघा ऑप्शन काय सांगतोय, हा बी चुकलाय, खाली 2 ऑप्शन मध्ये बी ऑलरेडी आहे, म्हणजे ते 2 ऑप्शन कट होतील, बरोबर आहे. परत 2 ऑप्शन जे राहणार आहेत त्याच्यामध्ये बघा हे तुम्हाला फिक्स माहिती आहे, बरोबर आहे, ह्याच्याबद्दल शंका आहे, बरोबर. मग पुढच्या ऑप्शन देताना जर का आयोगाचं हे म्हणणं असेल की मुलग्याला हे वाक्य माहितीच नाही किंवा आमची अपेक्षाच नाही त्याच्यात माहिती असावी, पण आम्ही दिले, पण त्यानं डोकं चालवायला काय पाहिजे की बाबा हे दिले, हे मला माहिती नाही पण हे मला माहिती आहे. मग दुसरा 3 नंबरचा ऑप्शन काय असणार आहे? फक्त डी बरोबर आहे, सॉरी फक्त सी बरोबर आहे, बरोबर आहे. आणि शेवटचा ऑप्शन काय असणार आहे? ए आणि हे दोघं पण बरोबर आहे. मग तुम्ही कोणासोबत जाणार? ए आणि सी बरोबर जाणार. का? तर मला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही पण मला माहिती आहे हे बरोबर आहे, बरोबर आहे. हे झाला ऑप्शन इलिमिनेट करावं आणि तिथपर्यंत उत्तरापर्यंत जाणं. हे म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, आयोग तुम्हाला फसवायला बसले पण तुम्हाला अडवाय बसवलेलं नाही. आयोगाची इच्छा नाही की प्रत्येक मुलग्याला मार्क कमी पडावे. फक्त तुमच्यातलं जो टॅलेंट आहे, जे मुलगा एकदम शार्पतेने विचार करतोय, प्रेशर आलं, प्रेशरमध्ये काम राहतोय, शांत राहतोय, तो शांत राहून विचार करतोय, त्याला मार्क द्या. त्याचं सिंपल म्हणणं आहे. मग त्यांची ही स्ट्रॅटेजी आहे ना, तर आपण त्या स्ट्रॅटेजीसाठी स्वतःला तयार करून घ्यायचं. म्हणजे काय, प्रेशर आलं, बाबा मला यातलं काहीच माहित नाही, मी कसं सोडू? पहिल्यांदा हे बिल्ड करून घ्या की एखादं सेंटेन्स वाचलीत की त्याच्यामध्ये काय वाचून मला काय उत्तरापर्यंत जायचंय, मी कसं जाईल. कंटेंट बिल्ड करण्याच्या अगोदर काय बिल्ड केलं पाहिजे? स्ट्रॅटेजी बिल्ड केली पाहिजे की मला काय वाचायचं आहे, हे वाचलं तर मी कसं उत्तरापर्यंत जाणार आहे. ही पहिली गोष्ट.
लक्षात आलं? त्याच्यानंतर बघा लेअरिंग असते. लेअरिंग म्हणजे काय? आता लेअरिंग म्हणजे काय समजा एखादी संस्था आहे, हीच संस्था घ्या कोणती, इंडियन असोसिएशन, बरोबर आहे. आता एमपीएससी किती वर्ष झाले एक्झाम कंडक्ट करते? खूप वर्ष झाले, बरोबर आहे. त्यांच्याकडे प्रश्नांची कमतरता असणार आहे काय? बघा मी काय म्हणतोय, एवढे ढीक क्वेश्चन आहेत, एवढ्या ढीक परीक्षा झाल्यात, खूप परीक्षा झाल्यात, खूप त्यांचे प्रिलिमचे प्रश्न, मेन्सचे प्रश्न भरपूर असणार आहे, बरोबर आहे. त्यांना काहीतरी बाबा दरवर्षी एकच प्रश्न विचारून चालेल काय? किंवा इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन झाली 1975 ला, सॉरी किती, 1875 ला. मग त्यावेळी कुणी स्थापन केली, हे झालं ते झालं, बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा लेअरचा, फर्स्ट लेअरचा प्रश्न काय? बघा कधी स्थापन झाली, कोणी केली. त्याच्यानंतर सेकंड लेअरचा काय होणार, उद्देश काय होता. बघा जर का तुम्ही पीवायक्यू काढून बघितलं, तुम्हाला सिंपल कळतं या सगळ्या गोष्टीवरती प्रश्न येऊन गेला. म्हणजे पहिल्यांदा एखादी संस्था स्थापन झाली, पहिला काय पण म्हणणार, कोणी स्थापन केली, कशी स्थापन केली, किंवा कधी स्थापन केली, बरोबर. त्याच्यानंतर स्थापन करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता, बरोबर. आणि एवढा स्टडी झाल्यानंतर आयोगाला जर का परत खालच्या लेअरला उतरायचं आहे, म्हणजे आपण काय केलं, हा फर्स्ट लेअर केला, सेकंड लेअर, थर्ड लेअर, बरोबर. त्याच्यानंतर सेकंड स्टेजला काय येणार की बाबा कोण कोण त्याच्यामध्ये काय होते, सदस्य होते, किंवा कोणी कोणी स्थापन केली, बरोबर आहे. मग सेकंड लेअरला आल्यानंतर समजा आपली गावातली एक संस्था आहे, कोणती तरी एक संस्था आहे, पहिल्यांदा महत्वाचा कोण असतोय, अध्यक्ष, बरोबर आहे, अध्यक्ष. 2 नंबर कोण महत्वाचा असतोय, उपाध्यक्ष. त्याच्यानंतर सचिव, आणि त्याच्यानंतर कोण असतोय, सदस्य, बरोबर आहे. बघ मग जर का हा प्रश्न विचारून झाला, बरोबर आहे, अध्यक्ष झाला, समजा त्या संस्थेला उपाध्यक्ष असतील तर सेकंड कुणाला विचारणार, उपाध्यक्षच विचारणार. झालं. समजा उपाध्यक्ष पण विचारून झालाय तर नंतर कुणाला विचारतील, सेक्रेटरी, सचिव कोण होता. आणि इथं झालं काय, इथं तेच झालं, म्हणजे काय विचारली, या संस्थेचं पहिलं सचिव कोण होतं. आम्हाला विचारताना असं विचारतील काय, अमुक अमुक या पिरियड मध्येच कोण सचिव होतं सांगा. म्हणजे समजा ती संस्था 1880 ला स्थापन झाली, कुठली एक संस्था घ्या, तिथनं मी शेवटपर्यंत आलोय, कुठपर्यंत आलोय, 1945 पर्यंत आलोय. ह्याच्यामध्ये भरपूर झाले असेल सचिव, काय एकटाच कोण होईल, भरपूर झाले असणार. मग तुम्ही ती पाठ करायची अपेक्षा आयोगाची आहे काय, नाही. ती प्रत्येक गोष्ट पाठ होण्याची अपेक्षा आहे काय, 100% नाही. त्यांचं म्हणणं काय, पहिला कोण होता बघा, मी आपण जसं म्हणतोय ना, अध्यक्ष पाठ करा पहिली प्रायोरिटी, नंतर उपाध्यक्ष पाठ करा, नंतर सचिव पाठ करा. सचिव पाठ झाल्यानंतर कोण महत्वाची सदस्य असतील तर ती पाठ करा. का आधी सदस्य पाठ करूया, अध्यक्ष याला वाजवत असं काय काय नाही. पहिल्यांदा प्रायोरिटीनुसार, म्हणजे प्रश्न तयार करताना पण तसेही तयार केले जातात. लक्षात येते काय, झालं. त्याच्यानंतर बघा, म्हणून म्हणलो काय, हे झालं लेअरिंग, क्वेश्चनचं लेअरिंग, की पहिला विचारू शकता, त्याच्यानंतर. मग आता तुमचं काम काय असते, किंवा एका शिक्षकाचं काम काय असते, की नेमकं कुठल्या लेअरपर्यंत उतरलाय आणि त्याच्या पुढचं प्रिडिक्शन काय असू शकते. किंवा एखादं क्वेश्चन, आता स्टँडर्ड सोर्स कोणता असतोय एमपीएससी मध्ये, स्टँडर्ड सोर्स कोणता असतोय, तर सिंपल आहे तुमची स्टेट बोर्ड. बघा स्टेट बोर्ड, त्याच्यानंतर एनसीईआरटी असते, त्याच्यानंतर सीबीएसईचे क्वेश्चन पेपर असतात. क्वेश्चन पेपर म्हणजे सिलेबस असतो, 11-12वीचे एनसीईआरटी असते, स्टेट बोर्ड. ह्या सगळ्याला आधार धरून क्वेश्चन तयार केले जातात. आणि ज्या तुमच्या मार्केटमध्ये जे सगळी पुस्तकं आहेत, ज्या सगळ्या नोट्स आहेत, शॉर्ट नोट असतील, काही असेल, ते सगळं याला बेस धरून काढले जातं. म्हणजे समजा कोणतंही एखादं सामान्य विज्ञानचं पुस्तक आहे मार्केटमध्ये, बरोबर आहे, तर ते काय केलं जाते, ज्यांनी काढले तो सगळी पुस्तकं समोर ठेवणार, ह्यातनं मला हे इम्पॉर्टंट वाटते ते उचलणार, किंवा मागल्या वर्षी यावरती प्रश्न पडलाय, यावर्षी पुढला प्रश्न पडू शकतोय म्हणून तो मुद्दा आपल्या पुस्तकात उचलून घेणार. आणि हे म्हणतोय आपण काय, संदर्भ ग्रंथ एमपीएससी मध्ये. लक्षात येते का बघा. म्हणजे आपली प्रायोरिटी पहिली काय असली पाहिजे, स्टेट बोर्ड. कोणताही सब्जेक्ट असो, स्टेट बोर्ड. स्टेट बोर्ड का, किंवा तुमचे वायसीएमओची पुस्तकं असतात, इतिहास वगैरे, 11वीचा इतिहासचं पुस्तक खूप महत्वाचं आहे आपल्याला. हे का महत्वाचं आहे, तिथनं प्रश्न डायरेक्ट उचलते. आयोग बी काहीतरी वाचत असणारच आहे ना, कोणतरी आयोगाचा जो क्वेश्चन पेपर तयार करणारा असेल, बरोबर, तो काहीतरी पुस्तक उघडून त्याला सगळंच माहिती असणार आहे का, असं बाबा ते असं म्हणा की सगळंच मला पाठ आहे म्हणून मी प्रश्न विचारले नाही. त्याचं म्हणणं काय असते, मी क्वेश्चन पेपर, पुस्तक उघडलं, पुस्तक मध्ये काय दिसलं मला, हे महत्वाचं वाटलं, चला हा प्रश्न टाका. लक्षात येते का बघा, असे क्वेश्चन फॉर्म केले जातात. त्याच्यानंतर बघा, हा पहिला प्रश्न पडला, उद्योग. काय म्हणलो, इतिहासामध्ये जे जे महत्वाचे उद्योग आहेत, पहिला कुठं स्थापन झाले, काय स्थापन झाले, कोणी स्थापन केले ते, बरोबर. हे तर विचारले, पहिली कापड गिरण कोणी स्थापन झाली, अगोदर विचारून झालाय. कधी स्थापन झाली, अगोदर विचारून झालाय. ह्यावेळी त्याला काय केला, मल्टीलायनर केला. मल्टीलायनर म्हणजे काय, 3 वाक्य दिलीत,
3 वाक्यांच्या मध्ये एका वाक्यात सांगितलं कापड गिरण अमुक अमुक स्थापन केली, दुसऱ्या सांगितलं या ठिकाणी स्थापन झाली. अशा प्रकारे लक्षात आलं. पहिला ताग उद्योग अमुक अमुक वर्षी किंवा अमुक अमुक ठिकाणी स्थापन झाला. इथं काय केलं, एक वन लाईनर देण्यापेक्षा मल्टी लाईनर देऊन मुलांना काय केलं, कन्फ्यूज केलं. मग त्याच्यामध्ये 3 वाक्य तुम्हाला दिसली की तुम्ही काय म्हणणार, यातलं कोणतं येते मी कन्फ्यूज आहे. लक्षात येते का? ही टेंडन्सी असते क्वेश्चन तयार करण्याच्या पाठीमागं. पीवायक्यूचा अभ्यास चांगला झाला तर तुम्ही ह्या 1, 2, 3 पैकी तुम्ही म्हणता हे इथंच नाही, हे येणारच नाही, हे पाठीमागे झाले. म्हणजे पीवायक्यूचा स्टडी झाल्यानंतर ही गोष्ट क्लिअर होणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा 1857चा उठाव. इथनं मग 1857च्या उठावावरती काय काय प्रश्न पडले, कुठल्या रिजन मधनं, मेन रिजन की बुंदेलखंडवरनं कुणी केलं, इकडनं कुणी केलं, झाशीतनं कुणी केलं, ती झाशीची राणी होती बरोबर, हे सगळं कानपूर मधनं कुणी केलं, भरपूर वेळेचा प्रश्न विचारला. आता ह्यावेळी प्रश्न पुढचा काय विचारला, मल्टी लाईनर मध्ये विचारला, सिंगल लाईन मध्ये विचारला नाही. काय विचारला, मल्टी लाईनर मध्ये विचारला की 1857च्या उठावामध्ये कोल्हापूर मधून कुणी कुणी उठाव केला. 4 नावं दिली, त्यातली कुठली कुठली नावं आहेत शोधा. म्हणजे परत कॉम्प्लिकेटेड झाला नाही प्रश्न. मल्टी लाईनर आला की तुम्हाला एलिमिनेट करता आलं पाहिजे की हे नव्हतेच. आता आपण कोल्हापूरचं आपल्याला किती नावं माहिती आहेत, आपल्याला किती नावं माहिती आहेत की हे होते त्यावेळी, माहितीये का? शक्य नाही, कारण की आपण ते वाचायलाच नाही. त्यांची नावं जर का आपल्या इथल्या कुठल्या तरी चौकात दिलं असतील, महादेवराव बागल नाव दिलंय म्हणून ते बागल चौक आपल्या लक्षात राहते. लक्षात येते का बाबा? ते केशवराव भोसले नाट्यगृह आहे म्हणून हे नाव आपल्याला लक्षात राहते, तोंडात राहते. पण इतिहास वाचल्यानंतर कळते की यांनी पण इथं काहीतरी काम केलेलं आहे. लक्षात येते का? पुढं कामगार चळवळ होती बघ, त्याच्यामध्ये कामगार हितवर्धक सभा कुणीतरी स्थापन केली. आता बघा फर्स्ट लेअरचा प्रश्न काय असणार, कोणती स्थापन केली, कधी स्थापन केली, त्याच्यानंतर अध्यक्ष सचिव कोण असतील तर का पाठ करणं बरोबर आहे. त्याच्यानंतर 4थ्या लेअरचा प्रश्न काय असणार आहे, सदस्य कोण होते, आणि हा तिथं उतरला खाली, सदस्य कोण कोण होते बरोबर आहे का? बघा पुढं होम रूल लीग 1916ची आहे, कुणी केली, दोघांनी केली, कुठं कुठं केली, लक्षात आलं काय? हे चालू होतं. त्याच्यानंतर बघा ब्रिटिश इंडिया कमिटी, याचे विचारले सदस्य कोण होतं, ऑप्शन एलिमिनेट केल्यानंतर. आता बघा मी इन डिटेल सगळं जात नाही कारण की तुमचा तेवढा स्टडी नाही किंवा आपण नवीन आहे बरोबर आहे. फक्त सांगायला लागलोय ह्याचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे. ओके, पुढे बघा वन लाईनर काय होतं, एक सिंपल सतीप्रथेबद्दल एखादं वाक्य होतं, ते कोणी वाक्य म्हटलं हे विचारलं. सतीप्रथेबद्दल एक वाक्य होतं, काहीतरी एक्सवायझेड वाक्य असतं, हे कोणतरी म्हणलंय सतीप्रथेला, ते काय विचारलं, कुणी म्हणलं असं विचारलं. त्याच्यानंतर इंडियन असोसिएशन बद्दल काय प्रश्न होता की त्यांचं सचिव कोण आहेत, पहिले सचिव. त्याच्यानंतर राज्य खालसा धोरण, म्हणजे आपलं नागपूरचं जे राज्य खालसा धोरण, नागपूरचं राज्य खालसा केलं इंग्रजांनी, त्यावेळी तिथलं राजा कोण होते, त्यांना वारस नसल्यामुळे आपण खालसा केलं. पण त्यावेळी प्रश्न काय विचारला, कोण होतं तिथं. इथनं मग काय विचारायचे, खालीलपैकी कोणती राज्य खालसा धोरणानं खालसा केलेली आहेत. पहिला प्रश्न काय होता, खालसा धोरण म्हणजे काय की बाबा जायचं, इंग्रजांचं काय होतं, अमुक अमुक अशी राज्य होती, प्रशासन त्यांच्याकडे होतं बरोबर आहे, कंट्रोल त्यांच्याकडे होता. मग नंतर काय त्यांना हाव सुटली म्हणतो ना आपण, किंवा अवध मला पाहिजे, नागपूर मला पाहिजे, सातारा मला पाहिजे बरोबर आहे. हे तिने काढून घेतलं किंवा मग काढून घ्यायला कारण काय ते पुढे दिलं पाहिजे. मग काढून घेण्यासाठी कारण काय ठेवलं, वारस नाही, दत्तक वारस चालणार नाही. मग दत्तक वारस, मग सातारच्या राजाला वारस नव्हता म्हणून तिने काय केलं, दत्तक घेण्यासाठी चालू केलं. त्यामुळे आम्हाला दत्तक मान्य नाही. झाशीचं काय झालं, झाशीच्या दत्तक मुलाला तिने काय केलं, दिलं नाही, तिने काढून घेतलं. म्हणजे याच्यासाठी हे चालू झालं दत्तक वारसा. मग तिथं विचारला, हा प्रश्न काय विचारलेला की महाराष्ट्रामध्ये कोणतं खालसा झालंय, नागपूर. मग नागपूरचा त्यावेळी राजा कोण होता ज्याला वारस नव्हता, हा प्रश्न विचारला. पुढं परत झाशीच्या राणीबद्दल 1857चाच प्रश्न बघा, हा प्रश्न आणि वरचा हा प्रश्न, हे 1857च्या एका उठावातनं कव्हर होत आहेत सगळं. म्हणजे एका त्या टॉपिक मधून 1857 या टॉपिक मधून तुम्हाला सगळं कव्हर व्हायला 3 प्रश्न एका टॉपिक मधून बरोबर आहे. आणि जर का तुम्ही बिपिन चंद्र वाचलं त्याच्यामध्ये सिंपल, आणि हा पीवायक्यूच आहे, हा पीवायक्यू आहे. परत इंडियन असोसिएशनचा पीवायक्यू आहे, त्यातलं भरपूर पीवायक्यू. म्हणजे मेरिट का वाढलं, ज्यानं पीवायक्यूचा अभ्यास केला, ज्यानं ऑप्शन एलिमेंट केलं, त्याला सिंपल समजलं की बाबा एवढंच करायचं, मार्क मिळाले. पुढे बघा वेगवेगळे समाज आणि त्यांच्या स्थापना. ब्राह्मो समाज कधी स्थापन झाला, जे समाज वेगवेगळे आहेत बरोबर आहे, त्यांचा आपण प्रार्थना समाज कधी स्थापन झाला, तर त्यांच्या जोड्या जुळवायसाठी एक सिंपल क्वेश्चन तयार केला. मग तुम्हाला जोड्या जुळवायचा फायदा काय असतोय,
एक दोन जरी माहिती असलं तरी त्यातली जोडी जुळते. सगळी माहिती असण्याची गरज आहे काय? नाही. त्याच्यामुळे इथं पण मार्क मिळेल. म्हणजे जर का तुम्ही हे सिंपल बघितलं तर तुम्हाला काय कळतंय की पीवायक्यू जर का चांगला असता तर इतिहासाला मार्क आले असते. पीवायक्यू वरती कमांड पाहिजे, बरोबर. मग म्हणून काय म्हणलो, पहिली प्रायोरिटी काय पाहिजे? पीवायक्यू. आणि फक्त वाचायचं नुसता अभ्यास करायचा नाही, तो क्वेश्चन त्या पीवायक्यूच्या मानाने कुठपर्यंत गेलाय, फर्स्ट लेअरला आहे, सेकंड लेअरला आहे का थर्ड लेअरला आहे, कुठल्या लेअर पर्यंत गेलाय, तर त्या लेअर मध्ये तुम्हाला त्याला काय करायचं, वेगवेगळं करता आलं पाहिजे, बरोबर. पुढे बघ, हे झालं कशाचं? तुमचा पहिला कोणता होता? इतिहास. आता पुढचा आहे कोणता? भूगोल. बघ, भूगोल म्हणजे काय, तर तुमचा सगळा भूगोल येणार त्यात, प्राकृतिक, आर्थिक, सगळं येणार त्यात. बघा, पहिल्यांदाच मल्टीलायनर मध्ये काय होतं? मल्टीलायनर, परत सांगतो, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये गेला की तुम्हाला मल्टीलायनर क्वेश्चन बघायला मिळत आहेत, बरोबर. वन लायनर पण थोडे मल्टीलायनर आहेत, इकडे 2 जोड आहेत. हे का बघायचं? आपल्या डोक्याला तेवढा ताण आला पाहिजे. तुम्ही जर का कोणत्याही क्लासचं टेस्ट पेपर सोडवा लागला तर त्याच्यामध्ये पण हे सेपरेशन आहे का बघायचं. म्हणजे काय, मल्टीलायनर पण क्वेश्चन पाहिजेत, जोड्या जोडाचे पण क्वेश्चन पाहिजेत, आणि वन लायनर पण पाहिजेत. सगळेच वन लायनर असले तर तुम्ही फास्ट वाचून होणार का नाही? बघा, म्हणजे काय, सगळेच्या सगळे वन लायनर असले क्वेश्चन तर 100 क्वेश्चन तुमचे पटकन सोडून होणार ना. असं आयोगाला होऊ द्यायचं आहे काय? तो काय म्हणणार आहे, असा पळतोस काय, थांब, हे घे, हे मध्ये एवढा दगड वाच, 4 वाक्य, खालची 4 वाक्य वाच आणि दे उत्तर. काय म्हणते बा, ते आलंच पाहिजे. म्हणजे त्यांच्या डोक्यात काय चाललंय, जो पेपर सेट करणार आहे त्याच्या डोक्यात आपण शिरायचं आहे की त्यानं ह्या टेंडन्सीने प्रश्न टाकला असेल ना तर मी असा सोडवणार. म्हणजे ही काय थोडक्यात सायकोलॉजी आहे, ही सायकोलॉजीला आपल्याला स्टडी करायचा आहे. बघा पुढं, पहिल्यांदा काय सांगितले, नागरी वस्ती. नागरी वस्तीवरती भरपूर वेळा प्रश्न येऊन गेलाय. नागरी वस्ती म्हणजे काय, आता एखादी सिटी आहे, आपलं कोल्हापूर शहर आहे, बरोबर आहे. कोल्हापूर शहराला शहरच का म्हणायचं, नागरी वस्तीच का म्हणायचं? याच्यासाठी काहीतरी 3 प्रकारे काय असतं त्याला, आपण म्हणतो की नाही, त्याला आपण काय त्याचे नियम लावलेत थोडक्यात, की बाबा काय पाहिजे. पहिली गोष्ट सांगितली बघा, त्यात काय सांगितलं बाबा, पहिली गोष्ट काय सांगितल्या की 5000 पेक्षा लोकसंख्या जास्त पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितल्या, महानगरपालिका किंवा नगरपालिका तुमच्याकडे असली पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर परत काय सांगितलं की पुढे सांगितलं तुम्हाला की त्याच्यामध्ये जी डेन्सिटी असते, लोकसंख्येची घनता असते, ती 400 पेक्षा जास्त पाहिजे. किती पेक्षा पाहिजे? 400 पेक्षा जास्त पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितली, आणि ती गोष्ट लय महत्वाची, कारण की त्याच्यामध्येच फोडाफोडी करायची. हे गोष्ट लगेच लक्षात राहणार ना, महानगरपालिका पाहिजे, 5000 लगेच आकडा लक्षात राहतोय, बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय, 400 लगेच लक्षात राहतंय. पुढची गोष्ट विचारली, 75% लोक, किती टक्के लोक? 75% लोक कशी पाहिजेत? बिगर शेती व्यवसायामध्ये पाहिजेत, शेती सोडून इतर व्यवसायामध्ये पाहिजेत. तर त्या रिजनला आपण काय म्हणणार आहे? नागरी वस्ती म्हणणार आहे. बघा, आता विचारायला वाव कुठं होणार जास्त? 75% फक्त पुरुष. बघा, 75 महिलांचा संदर्भ नाही, एकूण लोकसंख्येची संदर्भ नाही. मग त्याच्यामुळे प्रश्न काय तयार केला बघा, तिने प्रश्न काय तयार केला, तिथे सांगितलं 50% लोक मध्ये सगळी चालीत, मेल फिमेल सगळी चालीत, आणि तो चुकला. म्हणजे एकच चुकला, कोणता? तो एकच स्टेटमेंट चुकलं. आणि ज्या तुम्ही स्पीडनं क्वेश्चन पेपर सोडवत असताय त्या फ्लो मध्ये आपल्याला ते पण बरोबर वाटतं. म्हणजे काय असते, त्या फ्लो मध्ये ते असं लगेच डोळ्यासमोर या वास देत नाही. ते काय देणार, लगेच समोर आले 50% लोक बिगर शेती व्यवसायामध्ये पाहिजे, ते बरोबर वाटते. आणि खाली ऑप्शन असतोय ABCD, जय श्रीराम म्हणून चला ABCD मारते. पण हे सेपरेशन असते ना, त्या क्वेश्चनला, पर्टिक्युलर क्वेश्चनला तुमच्या डोक्यात स्ट्राईक झालं पाहिजे. प्रत्येक पर्टिक्युलर क्वेश्चनला स्ट्राईक झालं पाहिजे, इथं काय चुकलं, इथं काय चुकलं. म्हणजे आपण म्हणतो टेम्पर सांभाळायचं आहे पेपरमध्ये, तर हे टेम्पर सांभाळावं लागते. पुढं बघा, पुढे काय, कोरडवाहू शेती. स्वामीनाथन आयोग होता, त्या स्वामीनाथन आयोगाने काय सांगितलं की बाबा कोरडवाहू शेती कशाला म्हणायचं. आता मला एक सांगा, सिंपल तर सांगितलं असणार त्यांनी की बाबा अमुक अमुक एवढा पाऊस पडतोय तर त्याला काय म्हणा, कोरडवाहू शेती म्हणा. का 2-2 स्टेटमेंट सांगतील, 3-3 स्टेटमेंट सांगतील. म्हणजे बघा, आता हे जो उत्तर त्यांनी काय सांगितलंय की बाबा 40 ते 100 ह्या दरम्यान मिलीमीटर जिथं पाऊस पडतोय वार्षिक, त्या ठिकाणी तुमची कोणती शेती होणार आहे? कोरडवाहू शेती होणार आहे. आता हे जर का स्टेटमेंट त्यांनी सांगितलं, पर ते असं म्हणतील काय, नाही 50 ते 120 पण चालतंय म्हणतील काय? हे थोडं विचार करायचा काय, की असं पण म्हणतील काय, हे पण येऊ शकते काय? समजा ते पोरगच फार अडगा असलं तर ते म्हणा, नाही होऊ शकते. अरे होऊ शकते, मग त्यानं पहिल्यांदा सांगितलं असतं ना 40 ते 120 घ्या, पण त्याला म्हणता आलं असं नाही.
आयोगाच्या अध्यक्षाला म्हणला की मग असं दोन दोन म्हणण्यापेक्षा एकच म्हणे ना. मग ज्याला समजलं की बाबा एखादं आयोगाचं स्टेटमेंट आहे किंवा एखाद्या आयोग काय सांगायलाय, माहिती सांगायलाय किंवा एखादं वर्गीकरण करायला, तर ते कसं असणार, स्टँडर्ड असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो काय ठेवणार नाही, एररला वाव ठेवणार नाही. परत कोणी बोर्ड उचलाय नको, तुम्ही 100 पण म्हणतायसा, तुम्ही हे पण म्हणतायसा, मग ह्याला कोरडो 1 म्हणा, ह्याला कोरडो 2 म्हणा, चालणार आहे का असं? म्हणजे ह्याला त्या पेपरमध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं नव्हतं किंवा किती. कोरडवाहू म्हणजे पावसाळा, बरोबर आहे. आणि काय, पाऊस जिथं कमी पाहिजे तिथं आम्ही शेती करणार, बरोबर. मग अशा ह्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी कुठं आहे, तर ह्या ठिकाणी आहे, तिथं ऑप्शन होतं. आणि त्यातला कोण पाहिजे तिथं वेगळं दिलं, तर 100 ते 150 हे ते असं दिलं. त्यातलं तुम्हाला काय करायचं, एकच कोणतरी येणार ना, 4 ऑप्शन पैकी एकच कोणतरी येणार. मल्टी लाईन क्वेश्चन होता, वरती 4 दिले ते आणि त्यात विचारलं हे 2, हे 2, हे 2, एकच कोणता देणार ना. ज्याला हे समजलं ना तिथं किंवा एकच यायला पाहिजे, तो काय म्हणणार, एक येतो, आणि तो तिथं आन्सर टिक करणार काय, 40 ते 100. क्वेश्चन पेपर तुमचा बघा, तुमच्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या वेळी, ज्यावेळी तुमचा नवीन सब्जेक्ट चालू होईल किंवा नवीन कोणताही सब्जेक्ट चालू होईल, त्यावेळी पहिल्या लेक्चरला तुम्हाला हे प्रत्येकाचं क्वेश्चन पेपर पीवायक्यू घेऊन किंवा क्वेश्चन पेपरचं मागल्या क्वेश्चन पेपर अनालिसिस तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचं सेपरेट होणार आहे. हे आपण पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला सांगाल, त्यामुळे हे डोबल बनवणं चालू आहे. लक्षात आलं का? पुढं त्याच्यानंतर महाराष्ट्रातली काय विचारल्या, नद्या. बघा, महाराष्ट्राचा ढोबळ म्हणून तुम्ही जर का विचार करायला झाला, महाराष्ट्रात काय काय आहे, महाराष्ट्रात एक नकाशा असणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार, पहिली गोष्ट डोंगर, दर्या, नद्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडल्या बाजूला म्हणजे कोकणात काय काय असणार आहे, खाड्या. सगळ्यात जास्त आपला महत्वाचा कोण आहे, सह्याद्री. सह्याद्रीमध्ये काय असणार आहेत, घाट असणार आहेत, खाली उतरायला घाट पाहिजेत. मग याकडं ना कुठनं, सिंधुदुर्ग पासून चालू होणार ते मुंबईपर्यंत, नाशिकपर्यंत तुम्हाला काय आहेत, वेगवेगळे घाट आहेत. मग जर काय आपले वैशिष्ट्य आहे, महाराष्ट्राचं वैशिष्ट्यच आहे काय, आपल्याला सेपरेट करायला लागलाय कोण, सह्याद्री सेपरेट करतोय, तर त्याच्यावरती प्रश्न मिळणार. बघ, जो सगळ्यात जास्त मॅटर करायला आहे महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलामध्ये, त्याच्यावरती प्रश्न मिळणार, बरोबर आहे. मग त्याच्यावरती पहिला प्रश्न बघा, कुठं सांगितलंय, हे नद्या वगैरे आहेत, खडक, महाराष्ट्रातलं खडक प्रणाली कशी आहे त्याच्यावरती प्रश्न पडला. आणि त्या खडकांच्या मध्ये काय काय सापडतंय हे माहिती पाहिजे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही खडकांचा अभ्यास करताय ना, खडक कसे असतात, समजा इथं मी खणलं तर इथे काय ते खडक लागणार, बरोबर आहे. त्या खडकाचा प्रकार पडतोय. प्रकार म्हणजे कसा प्रकार, तर बघा, तो गाळाचा आहे, स्तरित खडक आहे, अग्निजन्य खडक आहे, का दुसरं रूपांतरित खडक आहे, बरोबर आहे. खडकाचे प्रकार पडणार. याच्यानुसार आपल्याला काय कळतंय की बाबा गाळाच्या खडकामध्ये काय सापडू शकते का नाही शकते. अग्निजन्य खडक म्हणजे जर का पृथ्वीच्या आतूनच एखादा पदार्थ बाहेर येतोय, तर खनिज कुठं सापडतात आपल्याला, आतच सापडतात ना पृथ्वीमध्ये. जर का आत सापडतात आणि आतनच काहीतरी बाहेर येते, त्याच्यामध्ये काय असणार आहे, खनिज असणार आहेत का नसणार आहेत, तर असणार आहेत. बघा, ही गोष्ट ज्याला म्हणजे कसं आहे, एका फ्लोनं स्टडी केला तर त्या गोष्टी तुम्हाला इथपर्यंत इझिली जातात. प्रत्येक गोष्ट अशीच आहे म्हणून पाठ करणं, तशीच आहे म्हणून पाठ करणं, याच्यापेक्षा तिला मी कोणत्या पद्धतीनं समजून घेतोय हे महत्वाचं आहे कंबाईन मध्ये. बघा, पुढे विचारलंय काय, उष्ण वारे. पहिल्यांदा आपण कुठं सिलेबस बघताना त्याच्यामध्ये एक गोष्ट बघितली बघा, काय जागतिक हवामान, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रकार विचारलेत. हे काय आलं की त्याच्यानंतर अक्षांश, रेखांश, त्याच्यामध्ये तुम्हाला वाऱ्याचा स्टडी करायचा. म्हणजे काय, महाराष्ट्राचा किंवा जर का पृथ्वीचा स्टडी करायचं झालं तर पृथ्वी ज्यावेळी फिरत असते, अशी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, त्याच्या वेळी पृथ्वीमध्ये काय काय चेंज होतात किंवा त्याचा इफेक्ट तुमच्या लाटांच्या वरती कसा पडतोय. त्याच्यानंतर तुमच्या नद्या ज्या आहेत, त्या नद्या वरून खाली येत असताना कोणत्या कोणत्या प्रकारची भूरूप तयार करतायत, बरोबर आहे. नद्या भूरूप तयार करतायत, तशीच हिमनद्या भूरूप तयार करतायत, बरोबर आहे. म्हणजे बघा, आपल्या जर नद्याशी नागमोडी असली, पूर आला, पुरामध्ये ती सरळ झाली, पाण्याचा फ्लो सरळ झाला आणि ती आजूबाजूची तशीच काय राहिलेत, ती तरी साठून राहिली, तर त्याला काय म्हणतोय, नालाकृती सरोवर तयार झाली, बरोबर आहे. हे काय झालं, फ्लो चेंज झाला आणि त्याच्यामुळे काय झाला, तो जो कर्व होता तो कट केला आणि तिकडे सेपरेट तलाव तयार झाला. हे नदीनं तयार केलेलं काय झालं, भूरूप झालं. मग याचा अभ्यास करतोय. जर का तुम्ही जिथं नदी फास्ट आहे, म्हणजे फ्लो फास्ट आहे, तर अशा गळी तयार होतात. जर का खडक असा हे असला, गळी तयार होतात, गोल 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 गोल, धबधबा. ह्या गोष्टी सगळ्या खनन कार्य आहे. पुढे गेल्यानंतर त्रिभुज प्रदेश तयार होतात, जे वाहून सगळं आणलंय नदीनं गाळ, ते समोरून साठवणार. लक्षात आलं, हे साठवणार. मग याला काय म्हणतोय, त्रिभुज प्रदेश म्हणतोय. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश डेल्टा कुठे तयार होतोय, सुंदरबन. जगातील सर्वात मोठा कोणती नदी करते, तर गंगा नदी करते, बरोबर आहे. बघ,
मग हे वाऱ्याच्या वरती प्रश्न काय पडला की आपल्या भारतातलं एक स्थानिक वैशिष्ट्य असणारं एक वार आहे, कोणतं? लू. ते कुठं आहे तर त्या राजस्थानच्या ह्याच्यामध्ये उन्हाळ्याच्या ह्याच्यात ते वाहते, बरोबर आहे. मग त्याच्यावरती प्रश्न पडला. मग समजा तिने सांगताना सिलेबस मध्ये सांगितले की जगाचं तुम्हाला माहिती पाहिजे, पण विचारताना कोणतं विचारले? महाराष्ट्राचं विचारलं. म्हणजे याचा अर्थ जर का परत विचारणार इथनं मागं विचारले, पण मग विचारता पाठीमागलं सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. कोणतं? की आल्प्स पर्वतामध्ये कोणतं आहे, रॉकी मध्ये कोणतं आहे, फॉन कुठं आहे, फॉन हे आल्प्स मध्ये, रॉकी मध्ये कोणतं आहे? चिनूक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर मध्य आफ्रिकेमध्ये आफ्रिका आहे, आफ्रिकेमध्ये त्या खामसीन आहे, बरोबर आहे. हे कुठं कुठं आहे हे स्थान विशिष्ट वारं तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर समुद्रामध्ये असं फ्लो असतात. फ्लो म्हणजे कसे? करंट असतात, ओशन करंट्स म्हणतो त्याला आपण. म्हणजे काय बघा, पाणी तापलं की वरती येते म्हणतोय, बरोबर आहे. तसं पाणी जे गरम होत असते पाणी, ते उष्ण पाण्याचा प्रवाह तुमच्या पृथ्वीच्या इतर भागांच्या मध्ये फिरत असतो, गोल 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 फिरत असतो, बरोबर. मग तो फिरत असताना तो कसा फिरतोय? तो जातोय थंडकडं, थंड येते गरमकडं. मग हे सायकल तयार होत असताना समजा एखाद्या ठिकाणी दोन्ही असे एकत्र आले, काय झालं? उष्ण प्रवाह आणि थंड प्रवाह एकत्र आले, वरून खालनं हा गेला, वरून तो आला. तर अशा ठिकाणी काय होते? उष्ण आणि गरम पाणी एकत्र आलं की शेवाळ तयार होते, आणि हे शेवाळ तयार झालं की तिथं मासे येतात. आणि हे मासे जिथं जास्त येतात तिथं ते धुकं वगैरे पण सारते, सगळं सारते, कारण ते एकत्र आलेलं असतं. आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काय चालते? मासेमारी चालते. अमेरिकेच्या कोणत्या? उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरती जर का तुम्ही तिथं बघितलं तर गल्फ स्ट्रीम आणि वरनं येणारी तुमची एक स्ट्रीम आहे, त्या दोन स्ट्रीम एकत्र येऊन तिथं काय तयार होते? हे होते उष्ण आणि थंड प्रवाह एकत्र येतोय, आणि मोठ्या प्रमाणात जगात सर्वात मोठी मासेमारी तिथं घडते. रिझन आहे. मग याचा पण आपल्याला अभ्यास असला पाहिजे. मग तसा फ्लो भारताच्या कुठं फिरतोय काय? भारत वरच्या आहे, उत्तर गोलार्धात, बरोबर आहे. मग खालनं वरती येणारा प्रवाह भारतामध्ये येतोय काय? मग कसा फिरतोय? ऑस्ट्रेलिया खालच्या बाजूला आहे, कोणत्या? म्हणजे तुमच्या विषुववृत्ताच्या खालच्या बाजूला ऑस्ट्रेलिया आहे, त्याच्या दोन्ही बाजून प्रवाह येतात. म्हणजे याचा स्टडी तुम्हाला करावा लागतोय. हे जनरल आहे, म्हणजे असं काय जगाचा प्रत्येक कानाने कोपडा माहिती पाहिजे अशी गोष्ट कंबाईनला नाही. इन जनरल जे माहिती पाहिजे तेवढंच माहिती पाहिजे. बघ पुढं, हिमालय. हिमालय आपला कसा आहे? बरोबर आहे. इथनं तुमचा असा हिमालय चालू होतोय, असा हिमालयाच्या रांगा आहेत, बरोबर. आता बघा, ह्या हिमालयाच्या रांगा तीन प्रकारच्या, म्हणजे पहिल्यांदा प्रकार पाडताना कसे पाडलेत किंवा ती रांग कशी आहे, म्हणजे डिवाइड करताना त्या रांगांच्या नुसार डिवाइड केलं. बृहद हिमालय, मध्य हिमालय, शिवालिक टेकड्या, हे काय केलं? डिफरन्शिएट केलं. ज्या सर्वात उंच आहेत त्या उंचच्या पलीकडे कोणत्या आहेत, मध्ये कुठल्या आहेत, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं प्रकार कसा पाडला किंवा दुसरं त्याला सेपरेट कसं केलं तर ह्याला असं उभं सेपरेट केलं. बघ, पहिले सेपरेट कसं केलं? रांगांच्या नुसार सेपरेट केलं. दुसरं सेपरेट करत असताना काय केलं? नद्यांच्या नुसार सेपरेट केलं. मग नद्यांच्या नुसार सेपरेट करताना पहिल्यांदा काय म्हणलीत? ह्याकडला कोणती नदी आहे? सिंधू आहे, बरोबर. ही सिंधू. त्याच्यानंतर कोणती आहे? सतलज. इथं काली आहे, इथं तिस्ता आहे. म्हणजे तिने परत सांगताना काय केलं बघा, सिंधू आणि सतलज या दरम्यान जो हिमालयाचा भाग येईल त्याला पंजाब हिमालय म्हणायचं. बघा, दोन नद्यांच्या दरम्यान सांगितलं पंजाब हिमालय. 2 नंबर गेलेत, सतलज ते काली या दोन नद्यांच्या दरम्यान जो हिमालयाचा भाग येईल, मग ते उंच असू दे, लहान असू दे, शिवालिक टेकड्या असू दे, काही असू दे, त्या हिमालयाच्या भागाला म्हणणार कोणता? मग कुमाऊ हिमालय. त्याच्यानंतर मध्ये आला काली ते तिस्ता, तर त्याला म्हणणार नेपाळ हिमालय. म्हणजे काय केलं? त्या हिमालयाचं प्राकृतिक विभाग कसे पाडलेत? एक असा पाडला, दुसरा उभा पाडला, आणि त्याच्यावरती प्रश्न विचारला. प्रश्न काय विचारला? प्रश्न इथं विचारलेला कोणता? प्रश्न काय विचारला? सिंपल प्रश्न होता की या वर्गीकरणामध्ये पंजाब हिमालय कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान आहे. एकदम बेसिकचा प्रश्न होता. म्हणजे तुम्ही ज्यावेळी स्टडी करायला सुरुवात करणार वर्गीकरणामध्येच तुम्हाला तो प्रश्न कव्हर होतोय. पुढे बघा, महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग. हा प्रश्न थोडासा मुलं गोंधळली. म्हणजे काय होतं बघा, तिने काय विचारलेलं? 1960 ला किती प्रशासकीय विभाग होते आणि सध्या किती प्रशासकीय विभाग होते? दोन विचारलं. आता आयोगाची अपेक्षा अशी आहे का की मुलांना ते पण पाठ करावं, म्हणजे ते असा हे झाला की त्याला ते पण माहिती पाहिजे. पण पहिली गोष्ट बघा, आयोगाची अशी अपेक्षा नाही की त्याला ते माहिती पाहिजे, पण त्यांची अपेक्षा अशी असू शकते का नाही की त्यांना आत्ताच माहिती पाहिजे. निदान आत्ताच तरी माहिती पाहिजे का नको? आता किती प्रशासकीय विभाग आहेत? 6 आहेत. मग ज्याला आत्ताचे प्रशासकीय विभाग 6 आहेत हे माहिती आहे, एकच असा ऑप्शन होता, सध्याचे 6 त्यात दिलेले होते.
म्हणजे बघा, तुम्हाला जर का सध्याचा डाटा माहिती आहे ना, तर तुम्ही त्याच्यावरनं त्या उत्तरापर्यंत जाऊ शकत होता. म्हणजे 1960च्या वेळी किती होते? 4 होते. त्याच्यानंतर 2 प्रशासकीय विभाग फोडलेत. कोणते 2 फोडलेत? आता हा पुढचा प्रश्न येणार. म्हणजे काय म्हणते बा, आता प्रश्न पुढचा काय होणार? कोणते फोडलेत किंवा कोणत्या प्रशासकीय विभागातून कोणता प्रशासकीय विभाग बाहेर काढला पहिला, आणि तो कधी बाहेर काढला? म्हणजे बघा, हे झालं काय? हे पाठीमागल्या वर्षीचा प्रश्न जर का असा विचारला असेल, 1960 पासून ते 1900 आतापर्यंत 2024 पर्यंत किती प्रशासकीय विभाग आहेत, दोघांचा आकडा सांगा. 6 आणि 4, बरोबर. मग आत्ताचा प्रश्न काय आहे की बाबा, हे विचारून झाले, याचा अर्थ पोरग्यानं जर का पीवायक्यूचा अभ्यास केला असेल तर त्याला ही गोष्ट माहिती पाहिजे, कोणत्या प्रशासकीय विभाग म्हणून कोणता प्रशासकीय विभाग बाहेर काढलाय, पहिला प्रश्न. त्याच्यानंतर तो कधी बाहेर काढला. लक्षात आलं काय? म्हणजे ही पुढची शेप झाली आणि हे आपल्याला स्टडी करायला पाहिजे. पुढे बघा, त्याच्यानंतर डोंगर रांगा आणि नद्या. महाराष्ट्राचा नकाशा जर का असा आहे, बघा हा महाराष्ट्र तुमचा असा आहे, आपण सिंपल काढूया, बरोबर आहे. त्याच्यामध्ये हा तुमचा कोणता आला? हिमालय, बरोबर आहे. हिमालयानंतर ही पहिली रांग येते तुमची कोणती? सातपुडा. त्याच्यानंतर सातमाळा, बरोबर. त्याच्यानंतर इथं ही कोणती आली पहिली? हरिश्चंद्र बालाघाट. त्याच्यानंतर शंभू महादेव. त्याच्यानंतर कोणती? उलट झालं काय? पहिली कोणती? सातमाळा. मग त्याच्यानंतर सातमाळा नंतर इथं कोणती नदी? बघा इथं तापी येते, त्याच्यानंतर इथं गोदा येते, इथं भीमा येणार, इथं कृष्णा येणार. हे नाही, आता एवढ्या लाईन आहेत. हे म्हणजे काय झालं, ज्यावेळी तुम्ही प्राकृतिक भूगोल बघणार त्यातलं पहिलंच टॉपिक काय बघणार? तुमचा डोंगर रांगा बघणार. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच तुम्हाला काय क्लिअर होतोय? पहिली महत्वाची रांग कोणती? ही. त्याच्यानंतर ह्यातून बाहेर पडणाऱ्या अशा 4 रांगा आहेत, त्या महत्वाच्या आहेत, बरोबर आहे. मग त्या महत्वाच्या म्हणजे त्याच्यावरती आता 10 ते 12 वेळा प्रश्न येऊन गेलाय. ही मधली रांग कोणत्या 2 नद्यांना वेगळी करते? ही मधली रांग कोणत्या 2 नद्यांना वेगळी करते? ही रांग, तर इथं बरं, ह्या रांगा जर का 2 नद्यांना सेपरेट करतायत, त्यांची खोरी सेपरेट करतायत, तर त्याच्यावरती प्रश्न फिक्स आहे आणि तो प्रश्न सिंपल आहे, जो प्रश्न विचारून झाला तो, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे इथं प्रश्न कोणता विचारलेला? बहुतेक शंभू महादेव विचारलं का कोणतरी विचारलं, पण त्यातली एक रांग विचारली आणि कोणत्या 2 नद्या सेपरेट करतात हे विचारले. बघ पुढं, मृदा आणि प्रदेश. महाराष्ट्राचा जर का नकाशा आत्ताच काढला आपण असा धरला, बरोबर. मग ह्यात अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक ही काय आहे? मृदा आहे. एवढं ज्याला माहिती होतं त्यानं आन्सर सांगितलं. म्हणजे बघा, हा हिमालय, सॉरी हिमालय नाही, सह्याद्री, ह्याला सेपरेट केला. इथं जांभी मृदा मिळते, इथं तांबडी मृदा आहे, बरोबर. बघा इथं परत तांबडी मृदा आहे. फक्त गोल करतोय आपण, तेवढंच गोल करतोय. कुठं? इथं जांभी म्हटलो. महाराष्ट्रात दुसरी कुठेही जांभी मृदा मिळत नाही, फक्त ह्या दक्षिण भागामध्ये इथंच मिळते, ते सह्याद्रीच्या खाली, सॉरी सह्याद्रीच्या खाली. कोणतं? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इथंच मिळते, दुसरी कुठेही मिळत नाही. आपण जे चिरा आणतोय खालनं घाटातून वरती, तो चिरा परत महाराष्ट्रात दुसरी कुठेही मिळत नाही. इथं तांबडी, इथं तांबडी, ह्या पूर्व मध्ये इथं सगळी कोणती आहे? झालं. ज्याला एवढा गोल करायला आला त्याला आन्सर काढला. तेवढ्यावरतीच क्वेश्चन आहे. म्हणजे प्रत्येक बाबा जिल्हा वाईज मृदा कशी आहे माहिती असण्यापेक्षा ढोबळमानानं जरी माहिती असली, मग इथं हीच काय? मग आला तुमचा कशाचा अभ्यास? हवामानाचा अभ्यास. इथंच पाऊस जास्त पडतो, त्यातलं सगळं धुवून जाते. पाऊस कुठं पडतो जास्त? आंबोली, बरोबर आहे. इथनं इकडे जाताना पावसाचं विभाजन कसं कसं होत जातं? पहिल्यांदा ह्या इथं बघा, मागच्या वर्षी प्रश्न एक पडलेला. कोणता प्रश्न होता? की हिमालयाचे जे घाटमाता आहे तिथं कोणत्या प्रकारची वने पाहायला मिळतात? उष्णकटिबंधीय सदाहरित वने का उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने? दोन्ही पण होते ऑप्शन मध्ये. बघा, ज्याला हे माहिती आहे ना की पाऊस कुठे जास्त पडणार आहे, घाटमाथ्यावरती पाऊस जास्त पडणार आहे, कुठं महाबळेश्वरला पाऊस जास्त पडणार आहे, आंबोलीला पाऊस जास्त पडणार आहे, बरोबर. मग जर का तिथं पाऊस जास्त पडतो याचा अर्थ टेम्परेचर कसं असणार आहे? जास्त असणार आहे का कमी असणार आहे? कमी असणार आहे. बरं, थंड हवेचं ठिकाण आपण उन्हाळ्यात पण कुठे जातोय? माथेरान जातोय, महाबळेश्वरला जातोय, याचा अर्थ उन्हाळ्यात पण तिथलं टेम्परेचर कसं आहे? कमी आहे. मग त्याला आपण उष्णकटिबंधीय म्हणणार का पट्टा? शक्यच नाही. मग ज्याला हे समजलं की बाबा तिथं नाहीच, तापतच नाही तिथं, त्याला उष्ण कसं म्हणणार? मग हा पट्टा कोणता येतोय? फक्त त्या डोंगराच्या माथ्यावरती वरती जो भाग येतोय तिथं येते सदाहरित वने.
सदाहरित वने कुठे येतात? जिथं पाऊस जास्त पडतोय तिथं सदाहरित वने येतात. मग सदाहरित वने तिथे येत असतील आणि तापमान कसं आहे? उपउष्ण आहे. कोणती उपोष्ण म्हणजे कोणती प्रकारची वने असणार? उपउष्ण कटिबंधीय कोणती? सदाहरित वने. आणि भरपूर मुळे एकच टाकून आले काय? हे ऊन जास्त इकडे, या सदाहरित उष्णकटिबंधीय. बघा हा खालचा पट्टा घाट सोडला तिथनं पुढं तिथं खाली तीच असतात उष्णकटिबंधीय सदाहरित. कोकणात सगळी उष्णकटिबंधीय कशी? सदाहरित. जिथं पाऊस कमी तिथं वरती काटेरी वन, झुडपं. परत इकडं सदाहरित चालू ना, पाऊस जास्त पडतोय. मग हे पावसाचं डिस्ट्रीब्युशन कसं होतंय? आपल्याला असं कळलं बरोबर. ह्या भागात इथपर्यंत जाईपर्यंत असा पाऊस तुमचा भरपूर पडतोय. भरपूर पडतोय म्हणजे आधीच सह्याद्री, इकडे येणारं वारं सह्याद्री अडवतोय, सगळा पाऊस तिथं पडतोय. त्याच्यानंतर पुढच्या बाजूला घाट माथ्यावरून पुढे जाईल तसं पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होत जाते. बरोबर आहे. मग हळूहळू कमी होत जाते ते इथपर्यंत पडते मावळ प्रांतात. पाऊस पडला तिथं, पाऊस पडल्यानंतर तिथनं पुढे जाताना बिचार काय करते माहितीये काय? इथं जे हवेत आहे की नाही ते बी पुढे घेऊन जाते. म्हणजे त्या हवेमध्ये जे बाष्प ऑलरेडी आहे तेच पुढे घेऊन जाताना इथं पाऊस पडते. म्हणजे इकडल्या वाऱ्यापासून काय पडला? पाऊस पडला. आता पलीकडनं जे तुम्हाला इकडं आता कोणता आहे? पूर्व घाट आहे. बरोबर आहे. तिकडं येणारं आग्नेय वारं घुसतं इकडं. बरोबर आहे. हे घुसतं इकडं ते निम्म्यापर्यंत येते. इकडचा घाट हा कंटिन्यू नाही. पूर्व घाट कसा आहे? तुकड्याच आहे. आपला सह्याद्री जसा एकसारखा कणखरपणे उभा राहिलाय तसा तिकडे कसा आहे? तुकडा आहे. त्याच्यामुळे वारं त्याला तटत नाही, ते डायरेक्ट पुढे येते. त्याच्यामुळे इथं हा प्रदेश जिथपर्यंत पाऊस पडतो तो प्रदेश कमी आहे. पण तिकडे येताना पाणी घेऊन लांबपर्यंत काय येते? वार येते. आणि ह्या विदर्भाच्या पूर्व विदर्भामध्ये काय पडतोय? पाऊस पडतो. दोन्हीकडनं पाऊस झाला, भरभराट होणार. त्यामुळे इथं पाऊस जास्त पडला परत. म्हणजे वाट कुणाची लागली? म्हणजे आमच्याकडे आधीच नाही आणि ते वारं येते ना आमच्याकडे बाष्प तिकडे घेऊन जाते. लक्षात घ्या. म्हणून मराठवाड्यामध्ये काय होते? शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचं प्रमाण जास्त आहे. का? तर तिथलं स्थान वैशिष्ट्य असं आहे की तिथं पाऊसच कमी पडतोय. आणि पाऊस का कमी पडतोय? सह्याद्रीमुळं पूर्ण आणलेलं पाणी रिकामं होते. परत वारं पुढे जात असताना तिथलं नाही त्यातलं पण बाष्प घेऊन जाते पुढे. लक्षात येते काय? हा. त्याच्यामुळे हे झालं काय? एवढा जरी सिंपल गोष्ट ज्याला समजली की वारं नेमकं कसं जातंय, पाऊस कसा पडतोय, तरी तो क्वेश्चन काय करतोय? टॅकल करतो. पुढं परत हे झालं मृदा. त्याच्यानंतर परत मी काय म्हणलो, जर का सह्याद्री महत्वाचा आहे तर सह्याद्रीचा कनेक्टिव्हिटी देणारा घाट पण महत्वाचा आहे. आणि अल्टरनेट इयरला म्हणा किंवा सरळ म्हणा प्रश्न पडतोय म्हणजे पडतोय, प्रिलिमिनरी पडतोय तर मेन्सला पडतोय. घाट सगळी माहिती पाहिजे. मग प्रश्न विचारण्याची टेंडन्सी कशी आहे? तर पहिली गोष्ट एक घाट आहे, आंबा घाट आहे. बरोबर आहे. कोल्हापूर ते कुठं जोडतोय? रत्नागिरी. बरोबर आहे. दुसरा इकडला आहे हनुमंती आहे. कोणता आहे? इथनं खाली कोंडा आहे. कुठं आहे? खाली आंबोली. मग आपण कोल्हापूरचा आहे तर आपल्या इथं लय फायदा आहे. कोल्हापूरमध्ये 4-5 घाट आहेत. अनुस्कुरा घाट इथेच आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहित नाही अनुस्कुरा घाट कुठे आहे. ते तिथं दिला असला पुस्तकात तर ते पाठ करणार. आपल्याला हे स्थान वैशिष्ट्य आपल्याला काय चांगलं आहे की आपण कोल्हापूरमध्ये आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यात खालचा घाट कोणता येईल? कोंडा येईल का आंबोली? आंबोली येईल. आपण गेलो ना फिरायला त्या घाटातून खाली, माहितीये ना चंदगड मधून पुढे गेले की तिकडनं खाली जाणार, मग आम्ही आंबोलीतून उतरणार खाली. बरोबर आहे. जर का फोंड्यातून जायचं असेल तर इथनंच राधानगरी मधून आम्ही खाली उतरणार. समजा मला कुठे जायचं आहे? परत इकडं रत्नागिरीला जायचं आहे तर मी काय म्हणणार? पहिला कुठला घाट आहे इथं? आंबा आहे. त्याच्या इकडं कुठला आहे? आता हे मेन लाईन कोणती? गगनबावड्याची. गगनबावड्याचा घाट आहे. 2 आहेत. एक गगनबावड्याच्या इकडे एक उतरतो, इकडे एक उतरतो. एवढं जरी माहिती आहे तर ती काय विचारतात माहिती आहे काय? लावा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे. आणि त्याच्यामध्ये फिक्स आपल्याला 2-3 असतात. 2 तरी फिक्स असतात. ह्यातलं वरती जाईल तसं ते चेंज होतात. ते कमी खाली जास्त आहेत, आपल्याकडे जास्त आहेत. हा फायदा मिळतो आपल्याला. आपल्याला जर का माहिती आहे आंबोली सगळ्यात शेवटला, मग लावताना बी आंबोली वरच्याकडे लावताना सगळ्यात शेवटला लावणार. मग मेन छोटे पाठ करायचं. बघा अभ्यास करताना ही स्ट्रॅटेजी असते की बाबा मेन मार्क मला मिळायचे आहेत ना, मेन पाठ करतो. कुठं? मुंबईतनं नाशिकला जाणार काय आहे? पुण्यातनं नाशिकला जाणारा कोणता आहे? पुण्यातनं बारामती जाणार भरपूर वेळा विचारला दिवे घाट मला माहिती पाहिजे. बर पुण्यातनं जर का मी खाली कोकणात उतरतोय, कुठं आहे? तो घाट आहे. बघा साताऱ्यातनं मी खाली उतरतोय,
कराडमधनं खाली उतरतोय महाडला तर कोणता घाट आहे, म्हणजे ही घाट तुम्हाला पाठ पाहिजेत. मग घाट कसं पाठ करणार, काय करणार, शॉर्ट ट्रिक असतात, मॅप काढायचा, मॅप मध्ये घाट ठेवायचा, विषय संपला. मॅप मध्ये घाट ठेवला तर त्याच्यासारखं डोक्यातनं जातच नाही ते, कारण की डोळ्यासमोर दिसते ना मॅप, डोळ्यासमोर हा ह्याला ह्याला माळशेज इथं आला, दिवेघाट इथं आला, बरोबर, हे खाली 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 आपण येतोय आणि ते डोळ्यात एकदा बघितलं पाडलं. परीक्षेच्या अगोदर हे डोळ्याखानं गेलं पाहिजे. 15 दिवसात शेवटच्या परीक्षेत हे डोळ्यात गेलं ना तर तुम्हाला आठवणार आहे, नाही तर आठवेल काय, शक्य नाही. पुढं परत बघा, अर्थव्यवस्था. इकॉनॉमिक्स मध्ये काय काय विचारतात. इकॉनॉमिक्सचा सिलेबस आपण वाचलाय, मोजकाच आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नावरती जास्त भर होता. बघा राष्ट्रीय उत्पन्नावरती प्रश्न येते, इथे 2 प्रश्न आहेत, खाली एक परत प्रश्न दिलाय, पुढे गेला. अर्थसंकल्पावरती आहे, उत्पन्नावरतीच अर्थसंकल्प आहे, त्याच्यावरती इथं आहे. बघा प्रश्न म्हणजे क्वेश्चन पेपर सोपा होता हे का म्हणतोय आपण, हे प्रश्न आणि हा प्रश्न पुढे गेलो. हा सिंपल कलम विचारलेत, हे 2 प्रश्न टॅकल करण्याजोगं होतं. ज्याला फक्त माहिती आहे जीडीपी, जीएनपी, एनएनपी आणि जीएनपी ह्या 4 गोष्टी ज्याला माहिती आहेत त्यांना ते लगेच सांगा हे असंच आहे. ज्याला कन्सेप्ट समजले तो लगेच सांगा हे असंच आहे. बघा त्याच्यानंतर पुढे काय सांगितले, हा प्रश्न बाबा जरा म्हणजे म्हणतो क्लिष्ट होता, म्हणजे ते महामंडळ विचारलेलं एक हस्तोद्योग महामंडळ अमुक अमुक वर्षी स्थापन झालं असं दिलं. त्याच्यानंतर एक योजना दिली खाली, आणि बघा ज्या ठिकाणी तुमची अपेक्षा नाही किंवा आयोगाची अपेक्षा नाही किंवा पोरग्याला माहिती नसावं ही गोष्ट ते पाठ करल नाही करल, तर त्या ठिकाणी त्यांची टेंडन्सी असते की कमीत कमी चुकवणार. काय सांगतोय, कमीत कमी चुकवणार. आता हा प्रश्न तुमच्या पुस्तकातनं कव्हर होईल नाही होईल किंवा तुमच्या कव्हरेजमध्ये येईल नाही, पण हे दोन्ही पण वाक्य बरोबर दिलेत. काय सांगतोय, दोन्ही पण वाक्य बरोबर आहे. म्हणजे काय, त्यांचं म्हणणं काय असतंय की तुम्हाला जर का माहिती नाही तर आमच्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही काय करून द्या, त्याला घेऊन चला, बरोबर आहे म्हणून घेऊन चला. रेअर टू रेअर केसेसमध्ये 70% वेळा बरोबर येणार आहे, 30% वेळा चुकणार आहे. म्हणजे काही प्रश्न तुमच्याकडनं चुकणार आहेत हे तुम्ही मान्यच केलं पाहिजे. सगळंच्या सगळं बरोबर आपलं येणार नाही, पण सगळंच्या सगळं बरोबर येण्यापेक्षा किंवा चुकल्यापेक्षा आपण काय म्हणणार की काहीतरी बरोबर येते, त्याच्यासाठी मी एक थेरी तयार करतो, ती थेरी मी सारखी सारखी वापरणार आहे. म्हणजे या प्रश्नांमध्ये काय म्हणणार की बाबा माझ्याकडनं तो प्रश्न सुटणार आहे काय, माझ्या वाचनात आलेला नाही, याचा अर्थ आयोग चुकवणार नाही. ही एक डोक्यामध्ये बॅक ऑफ माइंड ठेवायचं आणि ते टिकत. तुम्हाला तुक्काच मारायचा नका, तर एक प्रकारे तुक्का मारायला शिकायचं आपण, असा तुक्का मारायचा. राष्ट्रीय उत्पन्न हे 2 प्रश्न. त्याच्यानंतर अर्थसंकल्प 2023-24चा अर्थसंकल्प जो होता त्याच्यावरती प्रश्न विचारला, अमुक अमुक योजनेला किती मिळालेत, अमुक अमुक योजनेला किती रुपये मिळालेत, हा प्रश्न विचारला. त्याच्यानंतर बघा नाफेड, नाफेड वरती फक्त उद्दिष्ट विचारले, नाफेडचं उद्दिष्ट काय आहे. जर का तुम्ही राज्यसेवा मेन्स बघितली, राज्यसेवा मेन्स मध्ये कृषी हा सेपरेट टॉपिक आहे. 40 किती मार्काला आहे, तो 40-45 मार्काला येतो, बरोबर. पेपर 1ला 30 मार्काला पडतात. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी तुमच्या ह्याच्यात अभ्यास करताय कशाचा, ऍग्री इकॉनॉमिक्सचा, ऍग्री इकॉनॉमिक्स मध्ये सेपरेट सिलेबस मध्ये हे मेन्शन करून दिले, नाफेडचा अभ्यास करा. सिलेबस मध्ये सांगेल नाफेड तुम्ही वाचलंच पाहिजे. म्हणजे काही वेळा प्रश्न कुठनं उचलणार आहे, तुमच्या मेन्स मधनं उचलणार आहे. प्रिलिमचा कव्हरेज थोडंसं कमी असते, मेन्सचं कव्हरेज जास्त आहे. मेन्सचं कव्हरेज जास्त काय, सिलेबस स्पेसिफिक दिलेला आहे. 16 पानाचा जुन्या राज्यसेवेचा जे आता 24ला लास्ट झाली, बरोबर, त्याच्यानंतर आता चालू होणार जुन्या राज्यसेवेचा सिलेबस 16 पानी सिलेबस होता. म्हणजे त्याच्यामध्ये स्पेसिफिक दिले, सगळं सगळं स्पेसिफिक दिले. भूगोल वाचताय त्याच्यामध्ये काय काय वाचलं पाहिजे ह्याच्यावरती आम्ही प्रश्न विचारणार, एवढाच डिटेल सिलेबस दिलाय. त्यातनं एका दुसरा प्रश्न तुम्हाला उचलून इकडं टाकतात. देसले सरांच्या पुस्तकामध्ये हे सगळं दिले. देसले सरांचं पुस्तक एवढं मोठं आहे, सगळं सगळं वाचायचं आहे काय, सगळं सगळं लक्षात राहील काय, एवढी आकडेवारी आहे की डोकं जड होते वाचताना. तुम्ही जर का पहिलाच टॉपिक राष्ट्रीय उत्पन्न वाचायला घेतला, एवढं त्याच्यामध्ये आहे, बेरोजगारी वाचायला घेतलं, एवढा डाटा आहे, 100 हे दिलेत एकाच ब्लॉकमध्ये. असे पाठ होणार आहे आपल्याकडनं नाही. आपल्याला फक्त ट्रेंड समजून घ्यायचा आहे की समजा हा असा ट्रेंड जात असेल तर इथपर्यंत हे कमी का झाले, असं झाले, रिझन शोधायचे त्याच्या पाठीमागे. मग ते रिझन तुम्हाला कुठं उपयोगी पडणार आहे, पेपरमध्ये सोडवताना तो एक ट्रेंड आपल्याला लक्षात घेऊन ते क्वेश्चन पेपर सुटणार. पुढे बघा अर्थसंकल्प, अर्थसंकल्प जो मांडतोय त्याच्यामध्ये तूट कशी असते. समजा तूट कशा म्हणजे मी 100 रुपये खर्च केलेत, बरोबर आहे, आणि मला आल्यात 99 रुपये. मी 100 रुपये खर्च करावलोय आणि मला कर मधून किंवा इतर सगळ्या माझ्या उत्पन्नातून किती रुपये मिळत आहेत, 98 रुपये किंवा 99 रुपये मिळत आहेत. तर माझा काय झाला, तोटा झाला ना, तर त्याला म्हणते तूट. आणि हे गव्हर्नमेंट ही तुटीचा अर्थसंकल्प मांडत असते. कशासाठी, समजा गव्हर्नमेंटचं 100 रुपये असतील, गव्हर्नमेंटकडे 100 रुपये आहेत, पण गव्हर्नमेंट खर्च करते 105 रुपये,
₹5 दुसरं कोणाला उसनं घेते, मार्केटमधून उचलते कर्ज म्हणून आणि ते अर्थव्यवस्थेमध्ये टाकते. का टाकते? तर तुटीचा अर्थसंकल्प हा कशाशी निगडीत असतो? तुमच्या प्रगतीशी निगडीत असतो. म्हणजे जेवढा जास्त पैसा मी देणार तेवढी जास्त आपल्या देशाची प्रगती होणार. मग आहे तेवढा खर्च टाकण्यापेक्षा थोडंसं कर्ज घेऊन टाकायचं, जेणेकरून आपण विकसनशील करून कुठे जायचं, आपल्याला विकसित करत जायचं. त्याच्यामुळे हा टेंडन्सी आपल्या अर्थसंकल्पाची नेहमीच राहिलेली आहे. मग ते तुटीचा अर्थ भरणा, मग तिने काय सांगितलं किंवा तूट कशी असावी. तुम्हाला माप म्हणतोय तुम्ही खर्च करा खर्च करा, ₹100 येतात आणि ₹150 खर्च करून चालतील काय? मग तो तुटीच्या बद्दल सांगितले की 3% पुढे जाता कामा नये. मग राजकोषीय तूट काय असते, अर्थसंकल्पीय तूट काय असते, महसुली तूट काय असते, परिणामी तूट काय असते, हे तुटीचे प्रकार सांगितले आणि त्याच्यावरती इथं प्रश्न पडला. ज्याला फक्त कन्सेप्ट माहिती आहे की तूट म्हणजे काय आणि तुटीमध्ये परिणामी तूट काय असते, महसुली तूट काय असते, त्याच्यावरती सिंपल क्वेश्चन आहे. म्हणजे ह्यातलं प्रश्न सोडवायचं झालं तर बाबा कुठं एक प्रश्न जर असा वाटला की बाबा तो टॉपिकच्या बाहेर जातोय किंवा जास्त डिटेलमध्ये माहिती पाहिजे, दुसरा जास्त डिटेलमध्ये माहिती पाहिजे, तिसरा आता हा पण सिंपल क्वेश्चन होता, सीपीआय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, त्याच्यामधला इंडस्ट्रियल वर्कर बद्दल विचारलेला प्रश्न की त्या इंडेक्स बद्दल तुम्हाला काय काय माहिती पाहिजे. पहिली गोष्ट काय, एखादा इंडेक्स आहे तर त्याच्यामध्ये काय माहिती पाहिजे, काय माहिती पाहिजे असणार, इंडेक्स बद्दल काय माहिती पाहिजे, कशाच्या आधारे मोजतोय किंवा कशाबद्दल मोजतोय, या दोन गोष्टी जरी माहिती असल्या तरी हिचा प्रश्नाचं उत्तर मिळालं. बरोबर. त्याच्यानंतर वन लाईनर सिंपल क्वेश्चन होते बघा. आरबीआय पतनियंत्रण करते. आता मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलं आरबीआय पतनियंत्रण कसं करते, बरोबर आहे. मग आता आरबीआयचे दोन पद्धती असतात, एक गुणात्मक साधन असतं, एक संख्यात्मक साधन असतं. गुणात्मक म्हणजे काय, 12 गुण सुधारायचं बाळाचं. गुण कसं सुधारणार, समजावून समजावून सुधारणार ना, बरोबर आहे. दुसरी गोष्ट असते संख्यात्मक साधन, म्हणजे डायरेक्ट हातोडाच मारायचा, घ्या 7% वरती कुणी कर्ज द्यायचं नाही, 7% वरती कुणी कर्ज काय करायचं नाही, काय म्हणते त्याला, व्याज ठेवायचं नाही. म्हणजे काय केलं, डायरेक्ट कंट्रोल केला. दुसरी गोष्ट काय, अरे बाळानो ती सांगाले बँकांना, अरे बाळानो असं करू नको, सांग असं करा, हे करा, समजवते. हे झालं गुणात्मक, त्याचं गुण सुधारायचा प्रयत्न करते, ते म्हणजे गुणात्मक. संख्यात्मक म्हणजे काय, डायरेक्ट तो कशावरती पकड घालणार, डायरेक्ट कंट्रोल घेणार, बरोबर आहे. आणि हे झालं काय, समजावणं, नियंत्रण ठेवणं, म्हणजे समजावणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात गुणात्मक मध्ये. आणि संख्यात्मक म्हणजे डायरेक्ट काय करायचा, कंट्रोल कशावरती ठेवणार, पैसा कसा येणार कसा जाणार, लोकांच्या हातात पैसा येणार का नाही येणार, हे डायरेक्ट कंट्रोल म्हणलं की ते. आणि याच्यावरती सिंपल प्रश्न म्हटला काय बोला की पतनियंत्रण करत असताना गुणात्मक साधन कोणतं नाही, संख्यात्मक साधन कोणतं नाही, अशा प्रकारचा प्रश्न जो तुम्हाला आरबीआय मध्ये पहिल्यांदाच बघायला मिळतोय. पुढे बघा, लोकसंख्या. परत काय म्हणलो, लोकसंख्या कुठं आहे, इकॉनॉमिक्स मध्ये आहे, तिकडे वरती पण आहे. पडला प्रश्न, सिलेबस मध्ये आपण वाचला, लोकसंख्या मगाशी इकॉनॉमिक्सच्या आहे. पुढं अर्थव्यवस्था, जगातील टॉपच्या 5 अर्थव्यवस्था विचारण्या पाठीमागचं कारण बघा. असंच का विचारलं असेल, आता हा करंटचा मुद्दा झाला ना. मागच्या वर्षी कुणी क्रॉस केलं, जपानला, जर्मनीनं जपानला क्रॉस करून जर्मनी 3 नंबरला गेली, बरोबर आहे. सगळ्याच माहिती झालं, कारण की एका 3 नंबरच्या देशाला 4 नंबरच्या देशानं क्रॉस करून पुढे गेला, बरोबर आहे. भारत पण क्रॉस करून पुढे गेला, भारत आधी 7 नंबरला होता, आता 5 नंबर पर्यंत आला. भारताला फ्रान्सला मागे टाकलं, बरोबर आहे. मग हा सिक्वेन्स माहिती पाहिजे, 1 नंबर कोण आहे, 2 नंबर कोण आहे, 3 नंबर कोण आहे, 4 नंबर कोण आहे, भारत 5 नंबर आहे, 6 नंबर कोण आहे गरजेचं नाही तुम्हाला. भारत आला, विषय संपला, तिथनं पुढे गरजेचं नाही. त्याच्या अगोदर गरजेचं होतं, ज्यावेळी भारत 7 नंबरला होता त्यावेळी तुम्हाला 7च्या 7 माहिती असणं गरजेचं होतं, आता 5च. म्हणून तो सिक्वेन्स विचारला. पण ज्याला माहिती होतं ना जर्मनीनं कुणाला क्रॉस केलंय, जपानला, त्याला आन्सर आलं. पुढं एक समिती विचारलेली. आता समित्या खूप आहेत, खूप समिती आहेत. एक मस्त असं पेज तयार करायचं इकॉनॉमीचा अभ्यास करताना. विजय केळकर समिती कुठं आहे, 3-4 जागी वाग येतोय तो विजय केळकर म्हणलं की, बरोबर आहे. राजा चेलेया समिती 1991 कुठे येते, म्हणजे एकच. तिने काय सांगितलं बघा, प्रश्न विचारताना आतापर्यंत असं विचारलंच नाही की तिने काय काय सुधारणा सुचवल्या. जास्त वेळा प्रश्न असाच विचारलाय, काय समिती कशाविषयी होती, समिती कशाविषयी होती, समिती कोणत्या वर्षी होती, झालं. म्हणजे तुम्हाला एवढंच करायचं आहे, समिती वर्ष कशासाठी होती, तिने काय सुचवलं आपल्याला गरजेचं जास्त नाही. मग स्पेसिफिक असेल, नरसिंह समिती बँकिंगच्या रिलेटेड असेल तर तिने काय ते सांगितलं असणार, मग ते बघायचं आपल्याला आहे. म्हणजे स्पेसिफिक असेल तर बघणार, नसेल तर ओव्हरऑल तेवढंच बघणार. एमपीआय, आपल्याकडे खूप सारे इंडेक्स आहेत, म्हणजे आपली दारिद्र्य मोजतोय आपण, आपला हॅपीनेस मोजतोय, परत जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स मोजतोय.
हे इंडेक्सचे एक सिक्वेन्स आहे. म्हणजे काय बघा, सिक्वेन्स म्हणजे काय, 1990 ला HDI आला, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. त्याच्यानंतर 95 ला कोणतरी आला, त्याच्यानंतर 97 ला कोणतरी आला, त्याच्यानंतर डायरेक्ट 2010 ला आला, त्याच्यानंतर 14 ला. हे सिक्वेन्स पार्ट झाला. एकच गोष्ट तिने विचारली, MPI कधी चालू झालाय. ज्याला माहिती आहे MPI कधी चालू झालाय, MPI चालू झालाय 2010 ला, बरोबर आहे. मग HDI मध्ये सांगितलं, HDIचा रिपोर्ट ज्यावेळी आला 2010चा, त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही MPI पण मोजणार आहे. आणि एवढंच विचारलं, मानव विकास अहवाल 2010 नुसार कोण चालू झाला, MPI. MPI चे काय आहेत, हे आहेत तुम्हाला काय म्हणते त्याला, सेपरेट तुम्हाला हे म्हणजे काय त्याला निष्कष आहेत. पण ते निकष दुसरा लेअर झाला. काय निकष आहेत, पहिला काय आहे की बाबा MPI बद्दल तुम्हाला माहिती आहे काय, MPI काय आहे आणि कधीपासून चालू झालाय. ज्याला माहिती आहे MPI 2010 पासून चालू झालाय, आन्सर आला. म्हणजे बघा, डेप्थ मध्ये जास्त क्वेश्चन गेले नाहीत मागल्या यावर्षी, त्याच्यामुळे मेरिट वाढलं. हे फर्स्ट लेअरचा क्वेश्चन झाला, हा फर्स्ट लेअरचा क्वेश्चन झाला, हे फर्स्ट लेअर झालं. लोकसंख्या, ज्याला एवढं माहिती आहे बघा, लोकसंख्येवरती परिणाम करणारे घटक काय आहेत हा प्रश्न विचारला. जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर, एवढंच. म्हणजे काय, ते आराखडा सोडलं नाही, आयोगानं आराखडा सोडला नाही, फ्रेमच्या बाहेर जास्त गेलं नाही, लेअर टू लेअर खालच्या लेअर पर्यंत उतरलं नाही. त्याच्यामुळं काय झालं, जो साधारण अभ्यास करणारा पोरगा आहे 60 पर्यंत आरामात गेला. किंवा ज्यानं चुका केल्या नाहीत, ज्यानं गणिताला प्रॉपर वेळ देऊन गणित सोडवली चांगली, त्याचं स्कोरिंग चांगलं झालं. म्हणजे विचार करा, किती हजार पोरं आहेत, आता किती हजार पोरं घेतलेत, जागा किती आहेत, काहीतरी असू दे, गेलं खड्ड्यात. 15,000 पोरं धरा, 10,000 पोरं तरी ह्या 62.5 वरती आहेत. म्हणजे काय सांगाल, तो आकडा आपल्याला नजरेत काय दिसला पाहिजे, 62.5च्या वरती एवढी मुलं आहेत, याचा अर्थ त्यांनी साध्या चुका केलेल्या नाहीत. आपला घोटाळा होतोय 1 2 3 4 नंबरचा प्रश्न तुम्हाला येत नाही, तुम्ही 5 नंबरचा प्रश्न सोडताय, 5 नंबरचं उत्तर लगेच येते, आनंद जास्त होतोय आणि गोळा करताना 4 नंबरच्या लावून करतोय, वरनं गोळा दिसतोय ना, मग असं असते. तसा असते गोळा करताना, एक त्या पुढे असे गोल असतात, बरोबर आहे. हे 4 नंबरचं आहे, बरोबर आहे. हे 3 नंबरचं आहे. उत्तरपत्रिका अशी असते, हे 5 नंबर आहे. 3 नंबरचं उत्तर तुम्ही 2 केले, बरोबर आहे, आणि 4 नंबरचं उत्तर तुम्हाला येत नाही. 5 नंबरचं उत्तर तुम्हाला खडाक्षान आलं, किती येते, 3 नंबर येते. आणि त्या खडाक्षान येण्याच्या पाठीमागे तुमचं काय रिझन असते, आनंद झालेला असतोय. कधी नाही ते मला उत्तर आले पहिल्या प्रयत्नात, आणि ते प्रयत्नात डायरेक्ट येते किती नंबर, 3 नंबर. आणि हिथं गोल केला दिसतोय, अरे इथे करायचं, ह्यो गोल व्हायच्या आधीच कळतंय हे 4 नंबरला केलं. आनंद लगेच सेकंदात खाली जातोय, सेकंदात चुकलंय आपलं. टेम्पर सांभाळणं म्हणतोय ना, ते हे आहे की तुमच्या म्हणजे एक एक प्रश्न म्हणताना टॉपरची स्ट्रॅटेजी काय असते, प्रत्येक जण म्हणता काय, 5 नंबरचा प्रश्न सोडवला, 5 नंबरचं 4, मग काय म्हणतोय 5 नंबरचं 4, हे डोक्यात फिक्सच पडते. इथं म्हणलं की नाही 5 नंबरचं 4, तिथं जाताना पण उत्तरात लिहिताना ते म्हणते 5 नंबरचं 4. ही सवय लावतात मुलं, ही सवय लावतात काय, 5 नंबरचं 4, तिथे गेलं 5 नंबर 4 मध्ये सोडून देतोय, मग 4ला परत टिक होत नाही. पण म्हणताना काय 5चं 4 पुढे सोडला, 7चं 3 म्हणजे गोल करताना ह्या प्रिकॉशन बारीक बारीक गोष्टीवरती काम करायला लागतं. पुढं त्याच्यानंतर बघा, हे ट्रान्झॅक्शन विचारलं, जे येणं जाणं आहे ते कोण कंट्रोल करते, कोणाच्या थ्रू होते ते विचारलं. त्याच्यानंतर अर्थसंकल्पाचं कलम विचारलेलं, अर्थसंकल्प म्हणजे बजेट कोणत्या कलमामध्ये सांगितले. त्याच्यानंतर क्रांती विचारली, आपल्याला एकच माहिती आहे, हरित क्रांती. श्वेत क्रांती बी झाली, पीत क्रांती बी झाली, पिवळी क्रांती झाली, हिरवी क्रांती झाली, निळी क्रांती झाली, लाल क्रांती झाली, तपकिरी झाली, राखाडी झाली, सगळं झालं, बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये कोणती क्रांती कशासाठी झाली, एवढा मस्तपैकी गुगलला फोटो मिळते, एवढंच झालं. त्यातला प्रश्न होता, ज्याला सिंपल सांगतोय थोडक्यात कसं असते, ज्याचा कलर जो आहे त्या कलरची काय असते, क्रांती असते. फक्त पाठ काय करायचं आहे, जे वेगळं आहे तेवढंच फक्त पाठ करायचं, की ज्याचा कलर जुळत नाही पण त्याला ती म्हणतोय, चालेल एवढीच पाठ करायचं, सगळं पाठ करायचं नसते. जे वेगळं आहे तेवढंच पाठ करायचं, जे सगळं सिंपल आहे ना तुमच्या लॉजिकने जे वाटते. हिरवी क्रांती म्हणजे अन्नधान्य उत्पादन. आता हिरवीला पिवळी लावची का तुम्ही, अन्नधान्य पिवळं म्हणून असं काय नाही, काय हिरवी क्रांती जगाला माहिती आहे, मग तुम्ही पाठ करणार का हिरवी क्रांती नाही. म्हणजे हे तेल बिया, तेलाचा रंग कोणता, त्यानुसार म्हणजे कलर नुसार ते ठरलेलं आहे. पुढे बघा, आता चालू घडामोडी एक एक प्रश्न बघा.
चालू घडामोडी म्हणजे त्या वर्षी घडलेल्या सगळ्याच घटना असणार आहेत, बरोबर. त्या वर्षी सगळ्याच घटना असणार आहेत आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हायलाईट केलं जातं. हायलाईट म्हणजे काय, तुमच्याकडं मार्केटमध्ये खूप प्रकारचे पुस्तकं येतात. म्हणजे काय येते तुमच्याकडं, काय म्हणते त्याला, इयरबुक येते, मंथली येतात परिक्रमा, त्याच्यानंतर 3 महिन्याची एकदम येते. भरपूर मटेरियल अवेलेबल आहे. वापरताना घेतलं की कसं वापरायचं हे माहिती पाहिजे, बरोबर. तुमच्या बॅचला आपण संडे किंवा 15 दिवसातून एकदा आपण करंटचं सेशन पण ठेवणार आहे. मंथली मंथली महिन्यातून निदान 2 तरी करंट लेक्चर झाले पाहिजे, 2 ते 3, बरोबर आहे. आता बघा, पहिल्यांदा आता अवकाशात कोणतरी जातोय म्हणजे जगापेक्षा वेगळं काहीतरी करतो, पहिली गोष्ट. आणि भारत जर का ती गोष्ट करत असला किंवा दुसऱ्या एक देशाचा काहीतरी नवीनच काहीतरी करायला लागला, माहिती पाहिजे. म्हणजे काय बघा, अशी गोष्ट जी काय ती वेगळी आहे, त्याच्यावरती लई चर्चा झाल्या किंवा जी जास्त हायलाइट होते, 10 पैकी 7 ते 8 प्रश्न त्याच्यावरती असतात. 2-3 प्रश्न किंवा 4 प्रश्न असे असणार आहेत जे तुम्हाला काय नाही वाचलंच पाहिजे तर सुटणार. पण काही प्रश्न असे असणार आहेत जे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या वरती नेहमी लक्ष ठेवतोय. बघा, एखादा अहवाल येतोय, तुम्ही इयरबुक घेतलं त्या प्रत्येकावरती आहे, म्हणजे प्रत्येकावरती सेपरेट सेपरेट दिलेत. मोठं मोठं अहवाल बघायचं, कुठल्या अहवालावरती भारत किती नंबरला आहे, त्याची रँक किती आहे, किती मार्क पडलेत. त्याच्यानंतर लेखक, पुस्तक लेखक खूप वेळा विचारले, खूप वेळा. सिंपल क्वेश्चन आहे, पुस्तक क्वेश्चन, पुस्तक क्वेश्चन. आता बघा, हे पुस्तक कोणतं होतं, तर ते काहीतरी एक ह्याने विचारलं, एक फोर्समध्ये कोणतरी होते, त्यांचं नाव होतं राय काहीतरी होतंच, रणजित रॉय का असं काय होतं, त्यांच्यावरती प्रश्न होता. आता बघा, त्यांनी पुस्तक पब्लिश केले 2022ला, डिसेंबर 2022ला. चर्चेत कधी आलं, ज्यावेळी लोक वाचणार, ज्यावेळी जास्त चर्चेत येणार, पब्लिश केल्या गेल्या लोक वाचणार आहेत काय, ज्यावेळी जास्त चर्चेत आलं त्याच्यामुळे तो प्रश्न विचार. म्हणजे तुम्हाला अवांतर वाचनाची आवड असली आणि दुकानात जाऊन तुम्ही जर का म्हटला की चांगलं उठलं पुस्तक आहे, त्यावेळी ते सजेस्ट झालं सारखं सारखं, हे पुस्तक वाचा चांगलं आहे, हे पुस्तक वाचा चांगलं आहे, त्या ठिकाणी तो प्रश्न तयार झाला. पुढे बघा, एक बोधवाक्य विचारलेलं, एक हे होतं काय म्हणतात, सूर्य काय तर होतं असं, त्याच्यावरती एक बोधवाक्य होतं, ते काय रॅन्डम क्वेश्चन पडला. जॉन फॉसेंना काय मिळालंय ते विचार, नोबेल पारितोषिक मिळालं त्या वर्षी, नोबेल पारितोषिक मिळाले. इथनं मागं प्रश्न कसा विचारायचा की बाबा कुणाला नोबेल पारितोषिक मिळाले, साहित्यामधलं नोबेल कुणाला मिळाले. पहिल्या लेअरचा प्रश्न काय म्हणलो मी, साहित्यातील नोबेल कुणाला मिळाले. पण तिने हा प्रश्न विचारला नाही, साहित्यात नोबेल कुणाला विचारले, तिने विचारलं काय, यांना नोबेल मिळाला हे जगाला माहिती झालं, बरोबर आहे. एमपीएससी पोरं ते आता लय हुशार झालेत म्हणतात की जॉन फॉसे त्यांना माहितीच असणार आहे, बरोबर आहे. तिने विचारलं ह्यांची पुस्तकं खालीपैकी कोणती कोणती आहेत, 3 पुस्तकांची नावं दिलीत आणि काय, जॉन फॉसेंची खालीलपैकी कोणती पुस्तकं आहेत. पण जर का तुम्ही आयोगाच्या क्वेश्चनचा ट्रेंड बघितला, इथनं मागं 90% वेळा जेवढी पुस्तकांची नावं दिल्यात, ऑल ऑफ द अबॉव्ह सर. काय म्हणतोय, 90% वेळा तुम्ही कुठले मेन्सचं काढा, प्रिलिमचं काढून बघा, पुस्तकांची नावं दिली ABC, ऑल ऑफ द अबॉव्ह. तुम्हाला माहिती आहे काय, मी मगाशी तुम्हाला गोष्ट, तुम्हाला माहिती आहे काय कोणती असू शकतात, तुम्ही कुठपर्यंत वाचले, तुमची वाचायची अपेक्षा देऊ, तुम्ही अभ्यासच करायला नाही ते म्हणत नाही मी, तुम्ही वाचले, जॉन फॉसेंच्या बद्दल वाचले, कधी वाचले, कुठल्या देशाचे आहेत बाबा, काय आहे महत्वाचं, एखादं पुस्तक तुम्ही वाचलं असणार, त्यांना अमुक अमुक नोबेल पारितोषिक मिळाले हे वाचलं असणार. पण विचारला प्रश्न काय, पुस्तक अपेक्षा आहे काय, नाही, ऑल ऑफ द अबॉव्ह घेऊन जा. म्हणजे ही ट्रेंड आहे, हे समजलं पाहिजे आणि याच्यावरती जास्त काम करायचं. पुढे बघा, विशेष व्यक्ती विचारलेल्या, BN गोस्वामी. विशेष व्यक्ती म्हणजे 2 ह्याच्यावरती होता, म्हणजे काय म्हणतात त्याला, 2 व्यक्तींचं निधन झालेलं, यांचं निधन काहीतरी 2023ला झालंय, नोव्हेंबरच्या दरम्यान. आणि अनेक होतं राशिद खान, त्यांचं तुर्तात निधन झालं 2024ला. त्याच्यामुळे ह्या दोघांच्यावरती प्रश्न विचारला. त्यांचं विचारलं की हे कशाच्या रिलेटेड आहेत, म्हणजे त्यांचं काम कशाला रिलेटेड आहे, जे कला इतिहास आहे त्याच्यावर रिलेटेड यांचं काम होतं ते विचारलं फक्त, सिंपल. आणि उस्ताद राशिद खान यांचं घराणं विचारलं की ते कोणत्या घराण्याशी बिलॉंग करतात. सिंपल क्वेश्चन आहे. म्हणजे जर का तुम्ही राशिद खान वाचला असेल तर तुम्हाला त्याच्यामधून पहिल्याच गोष्ट आली असणार काय की हे अमुक अमुक घराण्याचे आहेत, किराणा घराण्याचे आहेत, हे घराणा ते घराणा आहे, त्याच्याबद्दल. बरोबर. भारतानं केलेला करार असेल, कोणते कोणते करार, प्रत्येक टॉपिकला हे होते बघा, म्हणजे काय होतं, लिंक होत जाते. असं कोणताही सोडत नाही आयोग एकाच वरती, बाबा अवकाश विचारलं तर अवकाशवरती सगळं प्रश्न नाही, एकच प्रश्न त्यावरती, एकच प्रश्न लेखकवरती, एकच प्रश्न तुमच्या ह्याच्यावरती. त्याच्यानंतर सध्या क्रिकेट चर्चेत जास्त होता, वर्ल्ड कप मुळे होता काय, क्रिकेटचे आपण वर्ल्ड कप जिंकलो, बरोबर आहे.
त्याच्यानंतर होता का चर्चेत, तिने विचारलं घ्या तुम्हाला क्रिकेट लय आवडते नका घ्या, ती दरवर्षी मध्ये आम्हाला क्रिकेटवरती प्रश्न आहे, घ्या क्रिकेटवरती प्रश्न. काय विचारलं, अमुक अमुक स्टेडियम अमुक अमुक शहरात आहे, चिन्नस्वामी स्टेडियम अमुक अमुक आहे, ही स्टेडियमची नावं दिलीत आणि काय दिलं, शहरं दिली. कुठल्या स्टेडियमचं नाव चुकलं विचार, म्हणजे स्टेडियमचं नाव आणि शहराचं नाव चुकलंय ते सांग. एकही चुकवाय नाही, सगळी बरोबर दिली. बरोबर. बघा पुढं, लक्षद्वीप. लक्षद्वीपवरती काय प्रश्न पडला असं काय वाटतं? हे ज्याला समजलं की नाही त्याला कंबाईन क्रॅक होणार. म्हणजे जो असा स्टडी करणार आहे, बघा सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली मालदीवमध्ये आणि लक्षद्वीपमध्ये मोदींच्यामुळे झाली. मालदीवमधले कोणतरी मंत्री होते, तिने काहीतरी म्हणलेत असं असं. त्याच्यानंतर आपले मोदी कुठे गेलेत, लक्षद्वीपला गेलेत. दोन्हीच्या वरती प्रश्न पडला, एक मालदीववरती प्रश्न पडला, एक मालदीववरती प्रश्न पडला, दुसरा लक्षद्वीपवरती प्रश्न पडला. ज्या गोष्टी चर्चेत आहेत, जास्त हायलाईट झालं, आणि झालं कधी, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये झालं. म्हणजे मालदीवची कॉन्ट्रोवर्सी कधी झाली, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये, आणि पेपर कधी झाला, 2 फेब्रुवारी 2025. 1 महिना 1.5 महिना पाठीमागची गोष्ट तुमचा, जर का तुम्ही त्यावेळी अभ्यासात असताय, महिना 2 महिन्याच्या पाठीमागे तुम्ही काय असतात, फुल फोर्सच्या स्टडीमध्ये असताय, आणि त्या फुल फोर्सच्या स्टडीमध्ये तुम्ही करंटवरती जास्त लक्ष देत नाही. करंट तुम्ही कुठलं वाचताय, मग पाठीमागे वाचायचा प्रयत्न करताय, इयरबुक वाचा, इयरबुक वाचा. आणि त्या इयरबुक वाचण्याच्या बद्दल काय होतंय, जे सध्या चालू आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. मोदी गेलेत कुठं, गेलेत, बघितला फोटो, हा चाललेत काय ह्याच्यावर, चला पुढं. आणि प्रश्न, आणि करंटचा मुद्दा कसा होता, मालदीव वरती आला, लक्षद्वीप वरती आला. तुम्हाला एवढंच माहिती होतं मालदीवची भाषा कोणती आहे, हे ज्याला माहिती आहे त्यानं आन्सर सोडवलं. मल्टी लाईनर क्वेश्चन होता, 1 2 3 4, त्यातलं एकच वाक्य चुकवलं. कुठलं, मालदीवची भाषा कोणती आहे. मालदीव हे इस्लामिक राष्ट्र आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मुस्लिमचं प्रमाण जास्त आहे, पण अरेबिक भाषा, म्हणजे ट्रेंड कसं दिलं, मालदीव वरचं वाक्य दिलं मुस्लिमांचं प्रमाण जास्त आहे, खालचं वाक्य दिलं अरेबिक भाषा बोलली जाते. मुस्लिम म्हणलं की अरेबिक, म्हणजे हे ट्रेंड वाटतोय, आणि त्याच्यामुळे पोरच सगळ्यालाच घेऊन गेली. पण ज्यानं फक्त मालदीवमध्ये भाषा कुठली वापरली जाते ती माहिती नाही, चला चुकला. सेम तसं इथं केलं. पुढं ह्याच्यामध्ये लक्षद्वीप. लक्षद्वीपचं काय झालं, लक्षद्वीपमध्ये, लक्षद्वीप आपल्या आता जीएस मध्ये आपण स्टडी कसा करणार, लक्षद्वीपचा जीएस मध्ये लक्षद्वीपचा स्टडी कसा करणार. पहिली गोष्ट काय बघणार, लक्षद्वीप हे जर का काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, तर केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात काय आहे, लहान केंद्रशासित प्रदेश कोण आहे, कोण आहे, लक्षद्वीप आहे. बरोबर आहे. मग तिथं तिने प्रश्न काय तयार केला, लक्षद्वीप हे भारतातील 2 नंबरचे सर्वात लहान काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. चूक का बरोबर, चूक. तुम्ही तिकडे पाठ केलं ना, केंद्रशासित प्रदेश सर्वात लहान कुठला आहे. मी म्हणतोय काय, त्यांची रँकिंग राहू दे माहिती, तुम्हाला सगळ्यात पहिला सगळ्यात शेवटचं तर माहिती पाहिजे. ज्याला तुम्ही माहिती आहे त्यानं आन्सर काढलं. करंटचा पण क्वेश्चन घेतला जो तुमच्या जीएस मध्ये कव्हर होत होता, दोन्ही प्रश्न. पुढे बघा, क्वांटम डॉट्स हा एक असा मुद्दा होता, कारण की ह्याच्यावरती प्रश्न का पडलाय, करंट मधला मुद्दा होता, पण तो लईच करंट मधला झाला. म्हणजे कसा बघा, 2025 हे इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम फिजिक्स अँड स्टडीज असं काहीतरी तिने इयरच डिसाईड केले. कोणतं, 2025, आणि फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाली. हे कोणाला कळायच्या आतच तिने प्रश्न विचारला, हे कोणी, आणि हे काय विचारलं, ही कन्सेप्ट पहिला कुणी मांडली. म्हणजे क्वांटम फिजिक्सला 100 वर्ष पूर्ण झालीत, म्हणजे मागच्या वर्षी जिथनं सुरुवात झाली क्वांटम फिजिक्सची तिथं त्याला 100 वर्ष पूर्ण झालीत, म्हणून हे वर्ष इंटरनॅशनल इयर म्हणून तिने सेलिब्रेट करायचं ठरवलं. आणि त्याच्यामध्ये ही टर्म कुणी सांगितली याच्यावरती प्रश्न विचारला. म्हणजे क्वांटम डॉट्स हे कुणी सांगितलं त्याच्यावरती प्रश्न विचारला. त्याच्यात एक अभियान होतं. अभियान हे कोणत्या काय म्हणतात त्याला, मंत्रालयाने चालू केलं. एक मंत्रालय ते काहीतरी अभियान चालू करते, हे करते, त्याच्यावरती प्रश्न होता. दुसरं, राज्यात दारिद्र्य निर्मूलनासाठी कोणतं कोणतं राज्य कोणत्या कोणत्या योजना राबवते. अरुणोदय 2.0 नावाची एक योजना होती की ज्याच्यावरती प्रश्न विचारलेला किती कोणत्या राज्याचे आहे, ते आसामची होती. बरोबर. त्याच्यानंतर परत आफ्रिकन युनियनचं काय विचारलेलं, गीत विचारलं. अनएक्सपेक्टेड क्वेश्चन होता. म्हणजे काय बघा, अनएक्सपेक्टेड म्हणजे काय, पहिली गोष्ट काय, मागच्या वर्षी, मागच्या 2-3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये नॅशनल अँथम बदलण्याचा ट्रेंडच चालू झाला. ऑस्ट्रेलियानं बदलणं 2021 ला, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता कोणते 2 देश होते, नाव मला लक्षात येईल आता, त्या 2 देशांनी पण मागल्या वर्षी सलग 2 वर्षी 23 आणि 24 ला त्यांच्या काय केलं, नॅशनल अँथम मध्ये चेंज केला. नॅशनल अँथम मध्ये चेंज केल्यामुळं प्रश्न विचारण्याची अपेक्षा कुठं होती, त्या 2 देशांच्या वरती होती.
नायजेरिया बहुतेक, नायजेरियानं काय केलं, आपल्या अँथममध्ये चेंज केला. मग प्रश्न विचारण्याचा काय प्रश्न होता की बाबा त्याच्यावर ऑस्ट्रेलियावरती येऊन गेला प्रश्न, कोणत्या देशाने त्यांच्या नॅशनल अँथममध्ये चेंज केला, ऑस्ट्रेलिया, हा प्रश्न पाठीमागे येऊन गेलाय. मग आता याची अपेक्षा कशा होती, नायजेरियावरती. पण तिने काय केलं, नॅशनल अँथम खेळायला काय, ठीक आहे सांगा आफ्रिकन युनियनचं काय, म्हणजे तिने चेंज केला. आणि त्याच्यामध्ये जर का ते ऑप्शन वाचलं का नाही, मग त्याच्यामध्ये बाबा कुठं ट्रेंड, बाबा हे येऊ शकते काय, हे येऊ शकते काय, हे येऊ शकते काय. मग त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे पॉझिटिव्ह वाटतंय आफ्रिकन युनियन बद्दल, एखादं युनियन आहे, सगळ्या देशांची एक संघटना आहे, त्याच्याबद्दल कसं येणार आहे, आपण सगळे म्हणजे त्याच्या ट्रेंडनं ते उत्तर काढायचं. म्हणजे उत्तर येऊ शकते, फक्त काय विचार करण्याची कपॅसिटी तशी पाहिजे, एवढंच. त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट, मेरिट हाय करण्यासाठी सगळ्यात कारणीभूत ठरलेला आहे सब्जेक्ट पॉलिटी. पॉलिटी म्हटलं की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे पॉलिटी म्हटलं की कन्सेप्ट आणि स्टॅटिक डाटा सगळं. पॉलिटीमध्ये काय काय गोष्टी आहेत पाठ करण्याजोग्या, कलम पाठ करा, घटना दुरुस्त्या पाठ करा, बरोबर आहे. ह्या 2 वरती 6-7 प्रश्न येऊन गेले. म्हणजे बघा ज्यांना फक्त कलम पाठ केल्यात महत्वाची कलम, महत्वाची म्हणते सगळी नाही. म्हणजे बघा पहिला प्रश्न तुम्हाला अनुसूची आहे, अनुसूची दिलेत, बरोबर आहे. 12 अनुसूची आहेत आपल्याकडे, बरोबर आहे. 12 अनुसूच्यांचा क्रम माहिती पाहिजे, पहिली कुठली आहे, दुसरी कुठली आहे, तिसरी कुठली आहे, चौथी कुठली आहे, पाचवी कुठली आहे, बरोबर आहे. भाषेसाठी कुठली आहे, आत्ताचा कटकचा आपण जरी पेपर तुम्ही काढला तर त्याच्यामध्ये भाषेवरचं हे विचारले कुठलं, अधिकारांची विभागणी कोणत्या अनुसूचित आहे. अधिकारांची विभागणी म्हणजे सूच्या, संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची कोणत्या ह्याच्यात आहे ते विचारलं. परत बघा इथं विचारलेली चौथी सूची कोणती आहे, म्हणजे राज्यसभेमध्ये ज्या जागा आहेत, त्या प्रत्येक राज्यानुसार निवडून येतात, तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं जाते त्याचं ठरवण्याचा कुठली सूची आहे, चौथी. आणि त्याच्यावरती प्रश्न विचारला. आता बघा कलम स्ट्रेट फॉरवर्ड आहे तशी विचारलीत, काय ग्रामसभेचं कलम कोणतं आहे, ग्रामसभा 243, त्यातलं एबीसीडी पण विचारलं नाही. म्हणजे ज्यावेळी तुम्ही 1973वी घटना दुरुस्ती केली, त्या घटना दुरुस्तीनुसार काय केलं, 273 मध्ये ए बी सी डी ही कलम उपकलम टाकली. बघा एका कलमाच्या मध्ये उपकलम टाकली. इथनं मला काय विचारायचं, अवघड प्रश्न करायचा झाला एबीसीडी मधलंच कुठेतरी विचारायचं. म्हणजे 273 ए, 243 ए, 243 बी, 243 सी याच्यावरती प्रश्न विचारला जायचा. आता तिने काय केलं, पोराचे मार्कच द्यायचे ठरवलंच तिने फक्त एवढं विचारलं, ग्रामसभा हे पंचायत राज अमुक 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 कोणत्या कलमामध्ये सांगितले, बारक पूर्वीसना 243 मध्ये सांगितलं. आणि ते एक हेच क्वेश्चन आन्सर होता 243, ए बी सी डी काही नव्हतं 243. बरोबर. ग्रामपंचायत हे शब्द कुठं वापरलाय, डीपीएसपी मध्ये 40 नंबरचं कलम आहे, आतापर्यंत भरपूर विचारून झाले. दुसरी गोष्ट निवडणूक आयोग यावर्षी चर्चेत होता, कारण की आपल्या महाराष्ट्राची निवडणूक झाली, त्याचबरोबर जानेवारीमध्ये कोणाची निवडणूक झाली, संसदेची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाली, बरोबर. निवडणूक आयोग फ्रेम मध्ये आला का नाही, करंट मध्ये क्वेश्चन तयार झालाय. म्हणजे जे करंट मध्ये मुद्दे आहेत त्यालाच धरून काय होतंय, इतर जीएसच्या सब्जेक्ट मध्ये पण तुम्हाला काय मिळतायत, प्रश्न मिळतायत. म्हणजे बघा निवडणूक आयोगावरती इथे एक प्रश्न मिळाला आणि इथे एक प्रश्न मिळाला, अनेक आयोगामध्ये इथे आहे 2 प्रश्न आहेत. निवडणूक आयोगाचं कलम विचारलं 324. दुसरं राज्याचं विधिमंडळ, राज्याची आता निवडणूक झालेली तुर्तात, त्याच्यामुळे राज्याचं विधिमंडळाचं कलम विचारलं 168. पुढे बघा हायकोर्ट जे आहे ते तुमचं सुप्रीम काय असणार, तुमचं अभिलेख न्यायालय असणार 215. सिंपल क्वेश्चन जे तुम्हाला तुमच्या पॉलिटीचा बेसिक स्टडीमध्ये येते, ऍडव्हान्स नाही बेसिक स्टडीमध्ये येते, हे सगळं प्रश्न त्यातून मिळालं तुम्हाला इझिली. पुढे बघा घटना दुरुस्ती, बरं घटना दुरुस्त्या माफ झाल्यात, 106 घटना दुरुस्ती झाल्यात. महत्वाची सगळ्यात महत्वाच्या 4-5 जर का काढल्या त्याच्यामध्ये 73 येते, 73, 74, 42 महत्वाच्या, 44 एकदम महत्वाच्या काढल्या तर 7 नंबरची, ह्या सगळ्याच्यात ही येते. म्हणजे तुम्ही जर का आपण लेरना बाबा सगळ्या मला पाठवणार नाहीत, ले महत्वाच्या पासा काढा, जेवढं येणं एवढं जर 5 जर बघितल्या तर तिला आन्सर आले कोणतं 73. पुढे बघा हा एकच प्रश्न पॉलिटीचा असा होता जो चॅलेंजिंग होता, किंवा तो माहितीच नाही सिलेबसमध्ये नाही किंवा पुस्तकात नव्हता. मुंशी अयंगार सूत्र एक ते त्यावेळी होतं, म्हणजे ज्यावेळी घटना तयार झाली त्यावेळी भाषेच्या वादासाठी काय करावं ह्याच्यासाठी ती समिती नेमली होती. आता हा प्रश्न इथं का तयार झाला असेल, काय वाटते का तयार झाला असेल, भाषेवरती प्रश्न तयार झाला का, भाषेवरती 2 प्रश्न तयार झाले यावर्षी, जे कंबाईनला 2 प्रश्न तयार झाले. रिझन आहे एकच, काय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. जर का मराठी भाषेबद्दल एवढी मोठी चर्चा झाली महाराष्ट्राची,
मुख्य भाषा कोणती? मराठी. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर भाषेवरती तुम्हाला 2 प्रश्न आम्ही देणार. बरोबर आहे. आणि पहिला प्रश्न काय विचारला इथं? कोणता? हे विचारलं. जो अवघड होता तो चुकणं आपण म्हणतो तुका मारला आणि चुकला. पण त्यात ऑप्शन बघितल्यानंतर भाषा हा शब्द दिसला तर आपला कल तिकडे असण्याची टेंडन्सी जास्त असली पाहिजे. आपला कल तिकडे पाहिजे. चर्चेत होतं तर असू शकते. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं बघा. निवडणूक आयोग चर्चेत होता म्हटलं आपण. इलेक्शन झालेला. काय विचारला प्रश्न? निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला मुख्य आयुक्त कोण होत्या 1990च्या दरम्यान? 1989 ते 90 रमादेवी. मग आयोग जर का अभ्यास करायचा झाला तर आपण काय काय बघणार बघा. पहिले अध्यक्ष कोण होते? बरोबर आहे. दुसरा, महिला कुठली पहिली अध्यक्ष होती ती. त्याच्यानंतर आयोग हा काय केला? निवडणूक आयोग त्रिसदस्यीय झाला 89ला. त्याच्यानंतर परत तो काय झाला? 93ला परत त्रिसदस्यीय झाला. मग ते झाल्यानंतर त्यावेळी पहिले अध्यक्ष कोण होते किंवा ते तिघ जण जी बेन आहेत. पहिल्यांदा काय केलं? एकटा होता बघा. एकटा होता. 86वी घटना दुरुस्ती झाली. त्याच्यानंतर तो काय झाला? 86 नाही सॉरी 61वी घटना दुरुस्ती झाली, ज्याच्यामुळे मतदानाचं वय 21 वरून 18 करण्यात आलं. बरोबर आहे. ते झाल्यामुळे वर्कलोड वाढला म्हणून काय केलं? 89ला त्रिसदस्यीय केलं. एकटा होता, 2 जण हाताखाली दिले. नंतर म्हणत नाही ह्याला काढून टाका, एकटा ठेवा. बरोबर आहे. आणि परत एक सदस्यीय झाला. त्याच्यानंतर परत म्हणत नाही, त्याला झेपण झाले, परत 3 म्हणजे काय झालं? कॉन्ट्रोवर्सी तयार झाली. एकदा 1 घेतात, 2 घेतात, 1 घेतात, 2 घेतात. मग त्याच्यामुळं ह्याच्यावरती प्रश्न तयार झाला किंवा इथनं पुढे होऊ शकतोय की 3 जण ती कोण होती? पहिला 3 जण कोण होती? आणि ज्यावेळी फायनल झालं किंवा इथनं पुढे 3 जणच असणार आहेत, त्यावेळी पहिली 3 जण कोण होती? बरोबर आहे. बघ त्याच्यानंतर दुसरा काय झाला? हे जिल्हा न्यायाधीश. PYQ आहे. भरपूर वेळा विचारलंय जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? राज्यपाल करतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर महाधिवक्तावरती तो पण क्वेश्चन सिंपल होता. पुढं द्विगृही राज्य. आता इलेक्शन झाल्या. महाराष्ट्र हे कसं आहे? द्विसदनी आहे, 2 गृही आहे. म्हणजे आपल्याकडं काय आहे? विधानसभा पण आहे आणि विधान परिषद पण आहे. मग महाराष्ट्रासारखं अजून कोणत्या राज्यांच्या मध्ये विधानसभा विधान परिषद आहेत? अशी 6 राज्य आहेत. आपल्या आजूबाजूची 3 जण आहेत आणि वरची 2 जण आहेत. UP बिहार 2 जण. महाराष्ट्र खालचं कोण? कर्नाटक. त्याच्यानंतर पलीकडली ज्याला फोडून 2 केल्यात अशी कोण आहेत? आता तुरतात कोण? आंध्र आणि तेलंगणा. एवढीच. आता फसवताना कुठं फसवतात? तेलंगणाच्या जागी तमिळनाडू. पाठ करताना आपलं कसं असते? तेलंगणा तमिळनाडू आधीच कन्फ्युजन जास्त, त्याच्यात हित फसवून टाकतात आणि तेलंगणा टाकतात. काय टाकतात? तमिळनाडू टाकतात आणि ते बरोबर होते. लक्षात घ्या. हे चुकवण्याची टेंडन्सी ओळखायची आहे. बरोबर. राज्यपालावरचा सिंपल एकदम क्वेश्चन होता. सिंपल 152 का 153 कलम सांगितलेलं, त्याच्यानुसार कार्यकारी अधिकार हे राज्याचे कुणाकडे असतात असं विचारलं. कलम तिने ऑलरेडी दिलं तर कुणाकडे असतात? आता राज्याचा कार्यकारी अधिकार कुणाकडे असणार आहे? राज्य. ओके. बरोबर 1 वाजला आहे. आता पुढचं हे तुम्हाला समोर दिलेलं आहे. कोणतं? सामान्य विज्ञान आणि गणित. हे 2 सब्जेक्ट आपल्याला राहिले. बरोबर. ह्याचा डिटेलमध्ये मग हे फक्त वाचून घ्या. तुम्हाला PDF प्रोव्हाइड केलेले आहे, ते वाचलेलं आहे, ते फक्त वाचून घ्या. कशावरती क्वेश्चन तयार केलेत बघा. बायोलॉजीमध्ये सिंपल काय सांगितले? मल्टी लाईनर 3 प्रश्न होते, 1 लाईनर 10 प्रश्न होते, जोड्या 2 होते. बरोबर. त्याच्यामध्ये बघा केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला किती म्हणलो प्रश्न असणार आहे? 3. 1, 2, 3 प्रश्न आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर फिजिक्समध्ये कसं आहे? 1, 2, 3. आपण ज्यावेळी सायन्स चालू करणार त्याच्यावेळी हे 3 प्रश्न कुठे तयार होत आहेत? हे 3 प्रश्न कुठे तयार होत आहेत? त्याच टॉपिकवरती सारखे प्रश्न तयार होत आहेत. प्रकाश असेल आणि तुमचं साऊंड असेल, ह्याच्यावरती 1 प्रश्न फिक्स तयार होतोय प्रत्येक वेळी. बघा हा साऊंड वरती तयार झालाय, हा तुमच्या लाईट वरती तयार झालाय. दोन्ही प्रश्न तयार झाले आणि त्याच्यानंतर काहीतरी त्याच्यापेक्षा बाहेर परत लाईट वरती तयार झालाय. म्हणजे त्या 2-3 टॉपिकच्या आजूबाजूलाच फिरते फिजिक्स. केमिस्ट्री पण पहिल्या टॉपिकच्या भोवती जास्त फिरते, जास्त पुढे जात नाही. मग हे महत्वाचं आहे की नेमकं कशाच्या भोवती फिरते आणि काय करायचं. त्याच्यानंतर बघा ज्यावेळी तुम्ही बायोलॉजी बघणार आहे त्याच्यामध्ये आरोग्यशास्त्रावरती फिक्स एक क्वेश्चन असतोय. तो तुमच्या आरोग्याच्या संदर्भात असू दे, न्यूट्रिएंटच्या संबंधात असू दे किंवा रोग वगैरे असू दे, त्याच्याबद्दल मिळतो आरोग्यशास्त्रावरती. आणि झूलॉजीवरती बघा प्राणी वर्गीकरण कंबाईनला खूप महत्वाचं आहे. एकच टॉपिक प्राणी वर्गीकरण, त्या टॉपिकवरती 3 प्रश्न बघायला मिळतात. 3 प्रश्न फिक्स असतात प्राणी वर्गीकरणावर. त्याच्यानंतर वनस्पतीवरती परत दिले बघा. वनस्पतीमध्ये काय काय सांगितलं? कोणतं संप्रेरक? आपल्या ह्युमन बॉडीमध्ये हार्मोन्स असतात. हार्मोन्स सेम तसे हार्मोन्स कुठे असणार आहेत तुमचे? प्लांटमध्ये. आणि त्या प्लांटवरती विचारला फळ पिकवण्यासाठी कोण लागतोय असं विचारलं, इथिलीन. बरोबर. हे तिथं गेल्यानंतर म्हणजे आपण ज्यावेळी कशाचा स्टडी करणार आहे, ज्यावेळी सायन्सचा प्रॉपर एखादा क्वेश्चन पेपर घेऊन तो डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, ज्यावेळी आपलं सायन्सचे लेक्चर चालू होते त्यावेळी, तर त्यावेळी हे सगळं तिथे आपण बघणार आहे.
बरोबर आहे. परत बघा, शेवाळ विचारले, हिरवं शेवाळ, बरोबर आहे. त्याच्यानंतर लाल शेवाळ, पिवळं शेवाळ, ह्यांची उदाहरणं विचारली. एकच उदाहरण पाठ असतं. शेवाळ म्हणलं की स्पायरोगायरा, स्पायरोगायरा हिरव्या कलरचं असतं, हिरवं शेवाळ स्पायरोगायरा. ज्याला एवढं एकच पाठ आहे त्यानं आन्सर सांगितलं. काय म्हणतो, त्यांना सगळ्याची अपेक्षा नव्हती किंवा सगळंच माहिती पाहिजे. एक जरी माहिती असलं तरी पूर्व उत्तरापर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे बेसिकचा स्टडी असला, फक्त त्याच्यावरती आपण कॉन्फिडंट पाहिजे, माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितलंय, तो एक एक्स्ट्राचा ऑडचा क्वेश्चन होता. बायोमेडिकल कचरा जो असतोय, म्हणजे आपल्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये जो कचरा असतोय, तो कचरा कोणत्या पिशवीमध्ये टाकला जातो, तो कोणत्या पिशवीत स्टोअर केला जातो. तर ती पिवळी पिशवी असते. ते फक्त म्हणजे एक्स्ट्रा जो बाहेरचा क्वेश्चन कव्हर होणं तसा होतं. गणित बघा, टॉपिक समोर दिलेत तुम्हाला. शेकडेवारी हा शब्द तुमच्या सिलेबसमध्ये सगळ्यात शेवटला दिला आणि तो महत्वाचा आहे, ज्याच्यावरती जास्त क्वेश्चन दरवर्षी बघायला मिळतात. कोणते? शेकडेवारी. त्याच्यानंतर विस्तार सूत्र a - b a² - b² वरती क्वेश्चन होता. त्याच्यानंतर संख्येचा एकदम सिंपल क्वेश्चन होता, सिंपल, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळाचा प्रश्न सोपा होता. अंतर्वेगवरती 2 प्रश्न, काळकामवरती 2 प्रश्न. काळकाम हे अपूर्णांकामध्ये जाते, जो शब्द तुमच्या सिलेबसमध्ये दिलाय अपूर्णांक, त्याच्यामध्ये काळकाम जाते. वयवारी आणि तुमचा पायचार्ट एक दिला, सर्वात शेवटी एक पायचार्ट दिला, त्या पायचार्टवरती क्वेश्चन होता. आणि तुमची बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेमध्ये काय काय सांगितलं बघा. संख्या श्रेणी, श्रेणीवरती एक फिक्स क्वेश्चन आहे. कुट प्रश्नावरती एक प्रश्न फिक्स आहे. त्याच्यानंतर तर्क आणि अनुमान, एक सिलोजिझमचा प्रश्न असणार आहे, जो तुम्हाला करायचाच आहे. पण बघा, आकृत्या मोजायच्या असतील, त्रिकोण मोजायला होतील, चौकोन मोजायला होतील, कशाला कोण मोजायला होतील, या प्रकारचा प्रश्न. त्याच्यानंतर मिश्र चिन्हांची पदावली असते. पदावलीच्या प्रश्नामध्ये म्हणजे कसं आहे, ए ला अधिक म्हटलं किंवा गुणिलेच्या जागी अधिक टाकलं, अधिकच्या जागी वजा टाकलं, अशा प्रकारचा प्रश्न. त्याच्यानंतर बघा, नातेसंबंध आहे. ब्लड रिलेशन वरती एक सिंपल क्वेश्चन. कंबाईनला जास्त प्रश्न असा बाबा, मॅथ्स रिजनिंग जास्त असं अवघड नसतात. अवघड करायचं झालं तर मॉडरेट लेवलला क्वेश्चन नेऊन ठेवणं, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, कोडिंग डिकोडिंग आहे, ज्याच्यावरती प्रश्न मिळतात. ह्याच्यावरती फिक्स क्वेश्चन आहे, ह्याच्यावरती फिक्स क्वेश्चन आहे. आणि तर्कानुमान, दिशावरती प्रश्न. म्हणजे जर का तुम्ही बुद्धिमत्ता बघितलं तर फिक्स टॉपिकवरतीच दरवर्षी फिक्स प्रश्न पडतात. विचारण्याची पद्धत बदलतायत, पण प्रश्न कसा आहे, तोच प्रश्न फिरतोय. आता बघा, हे झालं काय, तुमची एक्झाम. एक क्वेश्चन पेपर आपण बघितलं की असं आहे. ह्यातनं एक गोष्ट काय कळते की अभ्यास लय पाहिजे काय, अभ्यास लय पाहिजे काय, अभ्यास लय पाहिजे नाही, अभ्यास योग्य पाहिजे. एवढी एकच गोष्ट आता सुरुवात करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यास कसा पाहिजे, योग्य पाहिजे. योग्य पद्धतीने मी अभ्यास केला, ज्या फ्लोनं जायचं त्या फ्लोनं गेलो, तर मी उत्तरापर्यंत जाणार, तर माझा स्कोर होणार, तर मी मेन्सला जाणार, तर माझी पोस्ट मिळणार. आता एक दुसरी गोष्ट सांगतो, एक सिंपल, काय की तुमचा एक असा मार्कांचा असा हे असतो, विद्यार्थ्यांची संख्या आणि मार्क. समजा इकडे मी विद्यार्थ्यांची संख्या म्हटलो आणि इकडे काय म्हटलो, मार्क्स म्हणून. एक काय म्हणतो त्याला आपण, एक फ्लो आहे. जर का तुम्ही बघितलं, ह्या पिरियडमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी आहेत किंवा ह्या पीकला इथं विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. म्हणजे काय बघा, आता मागल्या वर्षी मेरिट किती लागलं म्हणलो आपण, 62.5. तर हा पॉइंट तुमचा 54 ते 58 दरम्यान आहे. म्हणजे बघा, ह्या बल्कमध्ये ह्या 54 ते 58च्या दरम्यान जवळपास 50 ते 40%, 40 ते 50% पोरं ह्याच क्राऊडमध्ये असतात, ह्याच मध्ये असतात, बरोबर. म्हणजे जास्त मागं पण नाही, जास्त पुढं पण नाही, बरोबर त्या सिलेबसच्या कुठं, सॉरी त्या मार्काच्या कुठं जरासं पाठीमागं. आणि नेहमी तिथं बल्क साठला असतो, नेहमी बल्क साठला असतो. बल्क साठण्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर एवढं कळते की मार्क सगळ्याचे मिळणार आहे. जो साध्या चुका करणार आहे तो त्या बल्कमध्येच अडकून राहणार आहे. किंवा जे फर्स्ट लेअरचे क्वेश्चन आहेत, पीवायक्यूचे क्वेश्चन आहेत, जे त्यानं वाचलेले नाहीत, वरवरचा अभ्यास केलाय, अशा मुलांना इथंपर्यंत मार्क पाडायला, म्हणजे किती 50, 45, 55 इथंपर्यंत मार्क पाडायला काही अवघड नव्हतं, बरोबर आहे. तिथनं पुढे जी जायला नाही ती चुका केल्या. साध्या साध्यामध्ये गोल रंगवायचे असू देत किंवा पाठांतराची गोष्ट असू दे, साधी साधी कलम चुकवलेली असू देत, ह्या गोष्टी चुकवल्यात. त्याच्यानंतर बघा, आपलं मेरिट कुठं लागतंय, इथे एक पॉईंट तयार होतोय. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा बल्क होणार, बल्कच्या पुढं थोड्या अंतरावरती तुमचं मेरिट लागतं. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर का 55 ते 60 पर्यंत मुलं असतील तर नेहमी लक्षात ठेवा, त्यापेक्षा 2-3 मार्कांना मेरिट जास्त लागते. का तर ते बल्क सोडून, म्हणजे बघा इथंच म्हणलो आपण किती पोरं आहेत, ही 2 लाख पोरं आहेत,
ह्याच्या पाठीमागं किती असणार आहेत? 50,000 बरोबर, ह्याच्या पाठीमागं आहेत. त्याच्यानंतर इथं पुढे जाणारे म्हणलं की आपण किती, फक्त ह्याच्या पुढे 20,000 पुढे. म्हणजे त्या मेरिटमध्ये जी पुढं तुरळक ते मेरिट पुढे जाणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रगल करायचं त्या शेवटच्या ह्याच्यात. आणि तिथपर्यंत जाणं अवघड नाही, अवघड नाही. फक्त काय की लोक चुका काय करतायत, म्हणून राहतात, काहीतरी चुका करतायत म्हणून राहतात. त्याच ट्रॅडिशनल पद्धतीनं किंवा त्याच जुन्या आपल्याच नोट्स वापरून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची नाही. हाय ते सोर्स परत तोच सोर्स वापरायचा, ह्या गोष्टी करायच्या नाही. सोर्स वापरायचा म्हणजे बघा, सोर्स वापरायचा म्हणजे काय, समजा मी एक पुस्तक वाचवलंय, कोणतंही एक मी पुस्तक वाचवलंय, समजा एक से काहीतरी पुस्तक वापरलं, बरं, मी त्या पुस्तकातून नोट्स काढले की बाबा हे पडू शकते, हे पडू शकते, ह्या नोट्स काढले. नोट्स काढल्यानंतर मी प्रत्येक पुस्तक घेऊन बसायचं, हे कितपत योग्य आहे? आज जाऊन स्वतःला प्रश्न विचारायचा, अगोदर मी करत होतो, तेच पुस्तक वाचतोय, त्यातल्याच नोट्स काढतोय, मी नोट्स बी वाचत नाही, मी पुस्तकच परत वाचतोय, ह्या चुका होत आहेत. बरं, मग बघा, समजा ह्यातनं माझा काहीतरी कंटेंट पूर्ण झालं तरी पण माझे काही प्रश्न कव्हर होत नाहीत, तर मी काय करणार, माझा सोर्स बदलला. म्हणजे बघा, मी अगोदर समजा एखादं पुस्तक घ्या, कोळंबे सरांचं पुस्तक मी वापरत होतो ना, त्यातनं माझा एका दुसरा मुद्दा राहत होता, म्हणून मी कुठे शिफ्ट झालो, मी लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकावरती शिफ्ट झालो. बरं आहे, मी आधी हे वापरत होतो, थोडंसं छोटं पुस्तक आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं बल्की पुस्तक आहे, मी इकडे शिफ्ट झालो. आता काय, मी ह्या नोट्स काढलेल्या असणार आहेत, भले माझा महिना जाऊ दे, मी नोट्स प्रॉपर काढलेले असणार आहेत. बरं, जो मुद्दा ह्यात नाही पण ह्यात आहे, एवढंच मुद्दा मी माझ्या नोट्स मध्ये काय करणार, ऍड करणार. जो अशा पद्धतीनं नवीन पुस्तकं कव्हर करणार तो रेसमध्ये टिकतो. म्हणजे ज्यानं फक्त हे वाचलं त्याला जे मार्क मिळणार नाहीत, त्याला जेवढं मिळणार तेवढं तुम्हाला मिळणार. बरोबर आहे, ज्यानं हे वाचलंय त्याला पण मिळणार, तुम्हाला पण मिळणार. पण तुम्ही जर का दोन्ही वापरून त्यांचा संयोग तयार करून तुमच्या प्रॉपर नोट्स असतील किंवा तुमचा अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी तुम्ही चावली तशी दोन्ही पुस्तकांच्या बेसवरती, तर तुम्ही ह्या दोघांच्या पेक्षा पण कुठे जाणार आहे, वरती जाणार. हे प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत आहे. लक्षात आलं? आता आपण सायन्स आणि मॅथ्स अँड रिझनिंग हे ज्यावेळी आपण लेक्चर चालू करेल त्यावेळी पाठीमागच्या 2 वर्षाचा पेपर, 2 पेपर आणि 2 किंवा 1 पेपर घेऊया. त्याच्यानंतर आपण प्रॉपर डिस्कशन घेऊन तिथनं पुढे आपला सिलेबस चालू आहे. ओके, तुमच्या काही शंका असतील तर विचारा, मी 2 मिनिटं थांबतो.